आजचा जो टॉपिक मी निवडलेला आहे तो म्हणजे व्हाय ॲटोमी. कारण डायरेक्ट सेलिंग कंपनी आपण म्हणतोय की डायरेक्ट सेलिंग कंपनी मला जॉईन करायची आहे. तर इतर पण भरपूर कंपनीज आहेत. मग तरी पण ॲटोमीच का? दुसरी कंपनी का नाही करायची? हे पण काही प्रश्न असू शकतात मनामध्ये. हे या हे जे फायदे आहेत, नेटवर्क मार्केटिंगचे जे फायदे ते इतर कंपन्यांमध्ये पण आहेत. मग तरी आपण ॲटोमीच का चूज करायची? तर कुठल्या आपण एक कुठेही सक्सेस जर मिळवायचं झालं तर पहिलं महत्वाचा मुद्दा हा राहतो की आपल्याला एज्युकेशन जे आहे ते महत्वाचं असतं कोणत्याही इंडस्ट्रीबद्दल. जे आपण काम करतो ते कुठलंही असेल, मी फक्त नेटवर्क मार्केटिंग बद्दल नाही म्हणणार, इतर कोणत्याही ज्या फील्डमध्ये तुम्ही काम करतात त्या फील्डचं नॉलेज घेणं, एज्युकेशन घेणं आपल्याला महत्वाचंच असतं. म्हणून आपण लहानपणापासून आपण हे ऐकतो की आपल्याला पॅरेंट्स पण आपल्याला सांगतात नाही स्कूलमध्ये जातायत तुम्ही अभ्यास करा. नुसतं आपलं तिथलं काही सिस्टम जायचंय शाळेत नाही यायचंय असं असं खरं सिस्टम फॉलो नाही करायचंय. तर आपल्याला तिथे प्रॉपर एज्युकेशन घ्यायचंय. आपल्याला जे करायचं आहे ते करण्याच्या अनुषंगानेच आपलं एज्युकेशन आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे आपण जरी सचिन तेंडुलकरचं उदाहरण घेतलं तर सचिन तेंडुलकरनी आपल्याला माहित आहे तो 10वी पण मला वाटतं नापास झाला. तर असं असताना पण त्यांनी त्याचा जो करिअरकडचा जो फोकस होता त्याच्यासाठी त्यांनी ते नॉलेज घेतलेलं आहे, त्याचं एज्युकेशन घेतलं. किंवा अमिताभ बच्चनचं झालं, त्यांनी पण ऍक्टिंग शिकलेली आहे. आपण विश्वनाथन आनंदचा घेतलं, चेसमध्ये तो प्लेअर आहे चांगला तर त्यांनी पण घेतलेला आहे. किंवा जे स्पोर्ट्समध्ये जे आहेत त्यांनी प्रत्येकाने आपलं जे काही फील्ड चूज केलेलं त्याचं स्पेसिफिकली नॉलेज एज्युकेशन घेऊन प्रॉपर अभ्यास केलेला आहे आणि म्हणून ते पुढे गेलेले आहेत. म्हणजे आपण म्हणतो काही जणांना मोटिवेशनची आवश्यकता असते, पण मोटिवेशन कोणालाही कितीही मोटिवेशन जरी दिलं तरी पण त्या व्यक्तीने जर स्वतःला मोटिवेट नाही केलं तर त्या मोटिवेशनचा काहीच उपयोग नसतो. म्हणजे मोटिवेशन आपण बाकी जर युट्यूबला तुम्ही काही सेमिनार्स बघत असाल किंवा काही जे काही त्यांचे ट्रेनिंग सेंटर्स किंवा जे असेल त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं का ते मोठ्या आवाजाने एकदम असं मोटिवेट केल्यासारखं बोलत असतात. आपण ते ऐकल्यानंतर तेवढ्या पुरतं वाटणार आपल्याला किंवा त्या सेमिनार मधनं बाहेर निघालं तर ते मोटिवेशन ऐकल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपण 2 दिवसात 3 दिवसात ती व्यक्ती पुन्हा पूर्ववत पदावर येते. म्हणजे मोटिवेशन हे तेवढ्या काळापुरतं राहतं दुसऱ्यांनी दिल्यानंतर. पण जर आपण आपल्याला स्वतःला मोटिवेट जर आपण केलं तर ते आपलं मोटिवेशन थोड्या काळासाठी न राहता आपण एक आपलं पूर्णपणे आपल्याला स्वतःला चेंज करण्याबद्दल किंवा मला एखादी गोष्ट करायची आहे, माझं जेव्हा स्वतःच त्याबद्दलचं मत एक्झॅक्टली असेल की मला हे करायचंच आहे तर ते मी स्वतः मला पुश करायला पाहिजे ते करण्यासाठी. आता एज्युकेशनच्या बद्दल म्हणायचं झालं, मोस्ट ऑफ मी कुठल्या मोटिवेशनवर बोलण्याऐवजी एखाद्या नॉलेजच्या टॉपिकवर बोलण्याकडे प्रेफर करते. कारण एज्युकेशन जे घेतो ते लाईफ लॉंग पर्यंत जास्त टर्म पर्यंत राहतं. मोटिवेशन जे आहे ते तुम्ही किती वेळ 2 दिवस ठेवतायत, आठवडाभर ठेवतायत, त्याच्यापेक्षा जास्त एखाद्याच्याकडनं मोटिवेशन घेतलेलं टिकत नाही. ते आपल्याला स्वतःला आपल्यामध्ये असावं लागतं मोटिवेशन, दुसऱ्यांनी देऊन ते येत नाही. पण एज्युकेशन जर आपण घेतलं तर ते लॉंग टर्म पर्यंत आपल्याला घेऊन जातो. तुम्ही आता जे काही नॉलेज घेणार ते पुढे जाऊन पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला त्याचा उपयोग होणार असं असणार असतं. त्यामुळे जास्तीत जास्त आपलं फोकस एज्युकेशनकडे ठेवून वर्क केल्यानंतर त्याचे जे फायदे होतात ते फायद्याच्या अनुषंगाने ॲटोमीने त्यांचं सुद्धा सिस्टम तुमच्या लक्षात येईल की एज्युकेशनवर ॲटोमीने खूप जास्त फोकस केलेला आहे. म्हणजे ॲटोमीचं आपल्याला माहिती की एज्युकेशन सेंटर्स आहेत की जिथे ॲटोमिक मध्ये जे कोणी येणारे आहेत त्यांना तिथे एज्युकेशन दिलं जाईल, त्यांना प्रॉपर प्लॅन काय आहे, कंपनीचे प्रोडक्ट्स काय आहेत याच्या हे समजवलं गेलं. म्हणजे प्रत्येक सिटीमध्ये ते असणार आहेत. म्हणजे जिथे जिथे लोक आहेत तिथे त्यांना जाऊन एज्युकेशन एखाद्या ठराविक स्पेसवर घेता येईल. म्हणजे एखादं ऑफिस आहे कंपनीचं आणि आपण तिथे जाऊन त्याचं नॉलेज घेतो असं प्लॅटफॉर्म ॲटोमीने एक केलेलं आहे. तसेच त्यांचे चॅनल्स आहेत. आपण सीएच ॲटोमी जर बघितलं तर त्याच्यावर पण आपल्याला दिसून येईल की त्याच्यावर जे काही सेमिनार्स किंवा जे व्हिडिओज असतील ना त्याच्यामध्ये असं खूप मोठ्या प्रमाणात मोटिवेशन सारखं नसतं, एखाद्या गोष्टीचं नॉलेज दिलं जाईल अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ स्पेसिफिक ॲटोमीचे जे चॅनलवर बघाल ना तर ते तुम्हाला असे दिसतील. फक्त इम्पिरियल मास्टर जे आहेत त्यांनी जास्त मोठ्या याच्याप्रमाणे केलेले आहेत, सक्सेस त्यांनी तेवढा अचीव्ह केलेला आहे म्हणून. पण बाकीचे जर तुम्ही व्हिडिओ बघायला गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोटिवेशन हा प्रकार असं खूप मोठ्या आवाजात एखाद्या मोटिवेशनल फक्त गायडन्स करा आणि बंद करा हा प्रकार नसतो. तर एखाद्या ठराविक गोष्टीचं नॉलेज हे मिळण्याच्या बद्दलचा फोकस केलेला दिसतो. तर ही ॲटोमी जी आहे
ॲटोमीच्या बाबतीत काय आहे, वेगळेपणा काय आहे? आपल्याला माहिती आहे की हे ग्लोबल डिस्ट्रीब्युशन हब, एक जागतिक लेवलवर इथे आपल्याला डिस्ट्रीब्यूट प्रोडक्ट करू शकतोय. त्यासोबत एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे आणि ज्याचा बेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एक्सटेंडेड रियालिटी. आता एक्सटेंडेड रियालिटीचं व्हिडिओ आपण बघितलेला आहे की आपल्याला ऍप मार्फत आपली पूर्ण बॉडी स्कॅन होऊन आपल्याला जे काय प्रोडक्ट्स आहेत ते आपण परचेस करू शकतो. जो व्हिडिओ आपण प्ले करतो प्लॅन प्रेझेंटेशनच्या वेळेला, तेव्हा आपल्याला आपण बघतात तिथे की समोर आपण जे काय मला कपडे घ्यायचे आहेत तर ते कपडे मी जर टच केलं तर मला घातल्यावर ते कसे दिसतील, एक्झॅक्ट साईजचे कपडे आपण परचेस करू शकतो. किंवा शूज घ्यायचा आहे तर ते आपल्या पायामध्ये आपण घातलेलं आपल्याला दिसेल मोबाईलमध्येच. ही टेक्नॉलॉजी आहे तर जे आपल्याला तिथनं परचेस करायचे, ज्या वस्तू की आपण डायरेक्टली ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं कोणाला परचेस करताना प्रॉब्लेम वाटू शकतो की हे प्रोडक्ट मी परचेस कसे काय करणार, व्यवस्थित होईल किंवा नाही, असं सुद्धा काही जणांना प्रश्न पडतो. तर अशा वेळेला हे जे प्लॅटफॉर्म अवेलेबल केलेलं आहे ॲटोमीने, ते आतापर्यंत कोणाकडे पण नाही, कोणत्याच पैशामध्ये नाहीये. आपण जर बाकी इतर कुठले प्लॅटफॉर्म, अमेझॉन झालं, फ्लिपकार्ट झालं, हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. आपण म्हणतो ही डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे, पण डायरेक्ट सेलिंग सोबत हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. जर बघायला गेलं तर इतर डायरेक्ट सेलिंग कंपनीशी जर आपण कम्पेअर करायला गेलं तर त्यांचे प्रोडक्ट्स आहेत ते घरी घरी जाऊन सेल करणार, त्याचे डेमो दाखवणार, सेल करण्यासाठी इकडे तिकडे फिरणार, म्हणजे सेल्समनचं काम करायला लागतं त्यांना, जे इतर डायरेक्ट सेलिंग कंपनीचे आहेत त्यांना. पण आपल्याला इथे डायरेक्ट सेलिंग सारखं प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, पण ते ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला कोणाकडे जाऊन असं डेमो दाखवायची आवश्यकता पडणार नाही, प्रोडक्ट सेल करत बसावे लागणार नाही. एक आपल्याला अवेअरनेस क्रिएट करायचा आहे की ॲटोमी काय आहे, तिथे कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि त्याचं तुम्हाला बेनिफिट काय मिळणार आहे. त्या व्यक्तीने तिथे रजिस्ट्रेशन करून त्यांना आपण ऍप डाउनलोड करून त्याबद्दलची माहिती दिली तर ती व्यक्ती घरी बसून त्याचे प्रोडक्ट परचेस करेल, ऑनलाईन ऑर्डर करून त्यांच्या घरी ते प्रोडक्ट येणार आहे. म्हणजे आपल्याला हे घरी घरी जाऊन प्रोडक्ट सेल करणं, सेल्समन सारखं काम करावं लागणार नाही. तर ॲटोमीच्या बद्दल आणखी आपण म्हणायचं झालं तर त्याची रँकिंग आपल्याला माहिती आहे 11व्या रँकला आहे. म्हणजे 2019च्या सर्वे प्रमाणे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 20 होती, जी आता 2020च्या सर्वे प्रमाणे 11व्या रँकला आलेली आहे. आणि आपण एक इंडियामध्ये पण एक कॅल्क्युलेशन केलं जातं की इंडियाच्या टॉप कंपनीज कोणत्या. पण जसं ग्लोबली डायरेक्ट सेलिंगच्या रिलेटेड एक ऑर्गनायझेशन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली डायरेक्ट सेलिंगची रँकिंग बघू शकतो, तसं इंडियात कोणतंही असं ऑर्गनायझेशन नाहीये. त्यामुळे मोस्ट ऑफ इंडियाचे जर रँकिंग बघायला गेलं तर असं पण होऊ शकतं की ज्यांनी ते क्रिएट केले ते त्याप्रमाणे त्यांच्या याच्याप्रमाणे ते रँकिंग देऊ शकतात, म्हणजे ते एक्झॅक्टली बरोबरच असेल असं पण आपण म्हणू शकत नाही इंडियातल्या ज्या कंपनीच्या रँकिंग दिलेलं आहे त्याबद्दल. आता आपण काही ज्या कंपनीज आहेत त्याच्याबद्दल मी थोडंसं, आणि ॲटोमी जे आपल्याला माहिती आहेत की नावाजलेल्या कंपनी आहे डायरेक्ट सेलिंग मध्ये, आणि ॲटोमी याच्यामध्ये काय साधारण फरक आपण म्हणू शकतो. तर प्रत्येक आपल्याला एक माहिती आहे की कंपनी असं पण म्हणजे इतर कंपन्यांचं पाहिलं तर आपण ह्या कंपनीचे लीडर्स इकडे घेऊन या, त्या कंपनीचे लीडर्स आपल्याकडे ओढा आणि त्यांच्यामध्ये दुसरी कंपनी कशी वाईट आहे हे सांगा. पण ॲटोमी आपल्याला माहिती हे पण अलाव करत नाही की तुम्ही दुसऱ्या कंपनीच्या लीडर्सना आपल्याकडे आणण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करायचे किंवा दुसऱ्या कंपनी कशी वाईट आहे हे दाखवा. हे पण कंपनीचं स्पेसिफिकली त्यांच्या इथिक्स मध्ये त्यांनी एक स्पेसिफिक म्हटलेलं आहे तर तुम्ही इतर कंपन्यांच्या बाबतीत असं कुठे पब्लिसिटी करायची नाही की ती कंपनी अशी अशी खराब आहे, ती ॲटोमी चांगली म्हणून तुम्ही ॲटोमीकडे, तुम्हाला जे बोलायचं तुम्ही ॲटोमी बद्दल बोलायचे, दुसऱ्या कंपनीबद्दल. पण एक मी कंपॅरिझन फक्त काही इतर कंपनी, इतर डायरेक्ट सेलिंग कंपनी आणि ॲटोमी याच्यामध्ये काय आहे, मी शक्यतो नाव घेणं पण अवॉइड करेन की काय कुठल्या कुठल्या कंपनी कोणत्या कंपनीच्या बद्दल असं आहे आणि ह्या कंपनीबद्दल कसं आहे, असं मी एखाद्या कंपनीचं नाव घेऊन नाही म्हणणार आहे. पण ॲटोमी आणि तुम्ही इतर सगळ्या डायरेक्ट सेलिंग कंपनी याच्याशी तुम्ही कंपॅरिझन करू शकता. आपल्याला माहिती आहे ॲटोमीचे 2 जॉईंट व्हेंचर आणखी दुसऱ्या 2 ऑर्गनायझेशन आहेत, ती म्हणजे केरी आणि कोलमार. केरी रिसर्च करण्याचं काम करतं, ज्यांचे 4000 पेक्षा जास्त सायंटिस्ट आहेत, 1500 पेक्षा जास्त PhD आहे. म्हणजे कंपनीचा प्रोफाईल आपण बघतोय तर तेवढा स्ट्रॉंग आहे ॲटोमीचा. आणि कोलमार जे आहे तर त्यांची टेक्नॉलॉजी चांगली यूज करून ते प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करतात. त्यामुळे एखादं चांगलं रिसर्च केलेलं प्रोडक्ट, हाय टेक्नॉलॉजी वापरून मॅन्युफॅक्चरिंग केलेलं प्रोडक्ट ॲटोमीच्या प्लॅटफॉर्मला सेल करायला आपल्याला अवेलेबल आहे.
जे आपल्याला मिळणार आहे डिस्काउंटमध्ये 10 ते 30% डिस्काउंट. आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याच्या बद्दल पण त्यांनी प्लॅटफॉर्म कशा प्रकारे ठेवले, ते ऑनलाईन शॉपिंग मॉल असणारे, म्हणजे आपण ऑनलाईन म्हटलं मी किंवा जसं ऑनलाईन आपण खरेदी करणार आहे, डिस्ट्रीब्युटर्स मार्फत त्याची पब्लिसिटी होणार आहे आणि त्यांचं जे काही ब्रॉडकास्टचं चॅनल आहे त्याच्यावर पण त्याची सगळी माहिती असणार आहे. अशा प्रकारे त्याचं कंपनीच्या बद्दलचा अवेअरनेस आपण पसरवणार आहे, सगळीकडे आपल्याला सांगायचं आहे. या पद्धतीने आपलं मॉडेल असणार आहे. समोर पण तुम्हाला पिक्चर मध्ये बघत असाल तुम्ही कदाचित, की त्याप्रमाणे आपलं कंपनीचं जे मॉडेल आहे ते असं असणार आहे. म्हणजे आपल्याला ऍटोमीच्या बाबतीतले जर प्रोडक्ट्स आपण म्हणतो क्वालिटी वाईज, आणि आपल्याला माहिती की कोलमारचा कस्टमर बेस 500 पेक्षा जास्तचा आहे, की ज्या टॉप कंपनीज आहेत त्या कोलमारकडनं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून घेतात. पण आपण पण त्यांच्याकडनं घेतोय, त्या कंपनीज पण घेतात. त्यात आणखी थोडा फरक असा असणार आहे की मी जेव्हा एखाद्याला मॅन्युफॅक्चरिंग करायला सांगणार आहे माझं प्रोडक्ट, तर मी सांगणार या प्रोडक्ट मध्ये मला या गोष्टी असायला पाहिजेत, त्या मी सांगणार, त्याप्रमाणे ती मॅन्युफॅक्चरिंग करून देणार आहे, तो मला मॅन्युफॅक्चर करून देणार आहे. पण ॲटॉमीच्या प्लॅटफॉर्मवर जे असणार आहे ते कसं आहे, केरीने रिसर्च केलेत आणि कोलमारने त्यांची जी काय टेक्नॉलॉजी ते सगळ्या हे करून ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून आपल्याकडे येतात. त्यामुळे ॲटॉमीच्या प्रोडक्टच्या क्वालिटीला दुसऱ्या कोणत्याच प्रोडक्टची क्वालिटी कंपॅरिझन मध्ये नाही. ज्यांनी प्रोडक्ट वापरले त्यांना मी हे काय म्हणते त्याचा एक्झॅक्ट आयडिया पण येऊन जाईल, की ही फॅक्ट आहे की जे प्रोडक्ट्स आपल्याला ॲटॉमीच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल होणार आहे त्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स आपण रेग्युलरली कुठले, ज्यांनी पेस्ट वापरले ते पण म्हणतील की मला अशा प्रकारची पेस्ट या कंपॅरिझनला, म्हणजे मी कम्पेअर पण करू शकत नाही एखाद्या प्रोडक्ट बद्दल, ही पेस्ट अशी आणि ती अशी आहे, एवढ्या हाय क्वालिटीची पेस्ट आहे. त्या एक हिमोइन प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे की डॉक्टरांचं पण म्हणणं आहे त्याबद्दल का हे डॉक्टर तुम्ही एका बाजूला ठेवा आणि एक हिमोइन प्रोडक्ट तुम्ही यूज करा, तुम्हाला डॉक्टरांची आवश्यकताच पडणार नाही कुठल्या गोष्टीसाठी. ते एवढं आपलं लाईफ आपलं हेल्थ चांगल्या प्रकारे हा प्रोडक्ट प्रोटेक्ट करू शकतो. त्या क्वालिटीचं प्रोडक्ट ऑल ओव्हर जगामध्ये कुठे नाहीये, म्हणजे 5 देशांमध्ये तर त्यांचं स्वतःचं पेटंट आहे. आता आपण म्हणतो काही कंपनींकडे पेटंटेड प्रोडक्ट आहेत असं ते म्हणतात, तर एक कंपनी सोडली आणखी ऍडिशनल तर त्याच्याकडे पेटंट असणारे प्रोडक्ट काही आहेत. त्या व्यतिरिक्त इतर कंपनींकडे तर नाहीच आहेत ना पेटंट असणारे प्रोडक्ट, कारण त्यांचं स्वतःचं काही रिसर्च सेंटर आहे का, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत का असे स्ट्रॉंग, की त्यांची स्वतःची पेटंट असणारे प्रोडक्ट असणार. पेटंट कोणाचं असू शकतं प्रोडक्टचं, त्यांचं स्वतःचं आपलं रिसर्च सेंटर आहे. जर केरीचं आहे, केरीने रिसर्च केलेले प्रोडक्ट असणार, त्यांनी स्वतः रिसर्च केल्यामुळे पेटंट घेण्याचा राईट त्यांना असणार आहे. इतरांसारखं असणार आहे का, नाही. कोलमार आपलं जॉईंट व्हेंचर ॲटॉमीचं आहे एक ब्रांच, त्यामुळे कोलमारकडे जे काही ज्या क्वालिटीने प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग होईल तसं दुसरीकडे डुप्लिकेशन होणार नाही. त्यामुळे जे पेटंटेड प्रोडक्ट्स ॲटॉमीकडे अवेलेबल आहेत ते दुसऱ्या इतर कंपनीकडे तुम्हाला अवेलेबल पण दिसणार. आता आपल्याला माहिती आहे ॲटॉमी 2006 ची स्थापना आहे, 9 पर्यंत ती दक्षिण कोरियामध्ये तिने काम केलेलं आहे. 2010 पासून बाहेर निघालेली, म्हणजे आपण म्हणू शकतो आताच्या पोझिशनला की साधारण ॲटॉमीला 11 वर्ष झालेली आहेत. या कंपनीच्या 11 वर्ष झाली. 11 वर्षात 11व्या रँकला पोहोचणार एवढी कुठल्याच कंपनीने एवढी फास्ट ग्रोथ घेतलेली नाही जेवढी ॲटॉमीने घेतली. पण त्याला एक बॅकग्राऊंड पण आहे, म्हणजे मी बॅकग्राऊंड असं की केरीची स्थापना आपल्याला माहिती 1959 ची आहे, कोलमारची स्थापना 1921 ची आहे. म्हणजे ऑलरेडी केरीला पण 60 वर्ष जास्त होऊन गेलेत, कोलमारला 100 वर्ष झालेत. म्हणजे आधीपासूनच ते रेप्युटेशन असतं एखाद्याचं. म्हणजे आपण म्हणू शकतो की भारतामध्ये जर आपण बोलायचं झालं तर जिओचं आपण जेव्हा सिम घेतलेली किंवा टाटाने एखादं कुठलं टाटा किंवा रिलायन्स यांनी जर एखादी डायरेक्ट सेलिंग प्लॅटफॉर्म आणलं तर आपल्याला एक भारतातल्या सगळ्यांना माहिती की त्या कंपनी कशा आहेत, टाटाचं कसं आहे, रिलायन्सचं कसं आहे. म्हणजे ऑलरेडी ओळखीचं असणारं ते प्लॅटफॉर्म असल्यामुळे त्यांनी जर एखादी डायरेक्ट सेलिंग कंपनी जर काढली गेली त्यांच्याकडनं तर लोक त्यांच्यावरचा जो काही विश्वास आहे त्या अनुषंगाने ती कंपनी जॉईन करण्याचा विचार करते. तसं ऑलरेडी ॲटॉमीला हे 2 रेप्युटेशन असणारे ऑर्गनायझेशन आहेत की ज्यांचे रिसर्च केलेलं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं प्रोडक्ट आहेत ते ॲटॉमीकडे सेल करायला असणार आहे. त्यामुळे तेवढा ट्रस्ट सुरुवातीला पण ठेवला गेला ॲटॉमीच्या बाबतीत. आणि ह्या ज्या कंपनी इतर कंपन्यांचं म्हटलं तर बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या आपल्याला माहिती 60 वर्ष 70 वर्ष अशा पण जुन्या कंपनीज आहेत की त्यांच्या खूप वर्ष झालेली आहेत, म्हणून त्या काही कंपनी आपल्याला जरा टॉप 110 टॉप
10 कंपनीजमध्ये दिसतील किंवा 100 कंपनीजमध्ये दिसतील. पण ॲटॉमिक फक्त 11 वर्षामध्ये ती 11 रँकला पोहोचलेली आहे. ही जी ग्रोथ आहे, ती प्रोडक्ट क्वालिटी आहे तिची, एवढं इन्कम पण आहे त्या कंपनीचा आणि प्रोफाईल पण तेवढा स्ट्रॉंग आहे. या गोष्टीमुळे एवढी फास्ट ग्रोथ आपल्याला त्याची झालेली दिसते. दुसरं जर आपण कंपॅरिझन करायचं म्हटलं आणखी, तर आपल्याला ॲटॉमिकचं जे पेडअप कॅपिटल आहे ते माहिती आहे की कंपनीने 10.5 करोडची अमाऊंट आता जेव्हा रजिस्ट्रेशन केलं फेब्रुवारी 2019ला, तेव्हा त्याने आपल्या गव्हर्नमेंटकडे जमा केलेलं 10.5 करोड. जिथे अजून त्यांनी इन्कम घ्यायला सुरुवात नाही केली. त्यांचं इन्कम आता नोव्हेंबर पासून स्टार्ट होणार आहे. पण त्यांनी तेवढं ऑफिस घेऊन जागा 200 एकर जमीन घेतलेली की इथे आपल्याला माहिती आहे की ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण चालू करणार आहे. एवढी इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली. एवढंच नाही तर गव्हर्नमेंटकडे आणखी 10.5 करोडची अमाऊंट सुद्धा जमा केलेली आहे. आपण जर इतर कंपन्यांच्या बाबतीत बघायचं गेलं तर एक अशी कंपनी की जिनी तिला आपल्याकडे निदान आपल्या देशामध्ये जे 30-32 वर्ष झालेत म्हणून त्यांचं कॅपिटल यापेक्षा जास्त आपल्या गव्हर्नमेंटकडे आलेलं आहे. अदरवाईज दुसरी कुठलीच कंपनी नाहीये की त्यांनी एवढं कॅपिटल आपल्या गव्हर्नमेंटला जमा केलेलं आहे. हा एक फरक जर म्हणायचं झालं तर हा एक आपल्याला दिसेल. दुसरं म्हणजे कंपनी किती वर्ष एखाद्या ठिकाणी काम करते आणि मग तिचं किती वर्षांनी तिची जी पोझिशन आहे ती वरपर्यंत जाते. म्हणजे मी आता म्हटलं 11 वर्षामध्ये आपण 11 रँकला पोहोचलोय, पण ज्या कंपनीला आपल्याला टॉप 10 मध्ये दिसतील त्या कंपन्यांना 30 वर्षाच्या पुढेच वर्ष झालेली आहेत की एवढ्या वर्षानंतर त्या टॉप 10 मध्ये आलेले आहेत. आपण फक्त 11 वर्षामध्ये 11व्या रँकला पोहोचलेलो आहे. दुसरं आपण पॉइंट व्हॅल्यू बघूया. आपल्याला माहितीये प्रत्येक प्रोडक्टला कंपनीने काही पॉइंट व्हॅल्यू दिलेले आहेत. म्हणजे आपला जो इन्कम प्लॅन आहे तो पॉइंट व्हॅल्यूवर अवलंबून आहे. तसेच इतर पण बऱ्याच कंपनी आहेत तर त्यांचा पण बिझनेस प्लॅन हा पॉइंट व्हॅल्यूवर अवलंबून आहे. तसा ॲटॉमिकचा पॉइंट व्हॅल्यूवर आहे. पण मला किती पैशांमध्ये किती पॉइंट व्हॅल्यू मिळतात की ज्यामुळे माझं इन्कम मला कमी पैशांमध्ये मला एखादी वस्तू घेतल्यानंतर पण माझं इन्कम जास्त मिळेल. हे जर कंपॅरिझन तुम्ही इतर सगळ्या कंपन्यांचे जर प्लॅन बघायला गेले ते आणि ॲटॉमिक्स जर असं तुम्ही कंपॅरिझन केलं तर आपल्याला माहिती 10,000 आपले जे काही पॉइंट व्हॅल्यू आहेत पहिलं इन्कम घेण्यासाठी ॲटॉमिक्स, तर ते पॉइंट व्हॅल्यूसाठी आपण 1500 ते साधारण 2,500 पर्यंत खरेदी एक आपण अंदाजे म्हणतोय. आता अजून प्रोडक्ट्स आपल्याला पीबी कंपनीने डिक्लेअर नाही केलेले आहेत, पण आपले जे काय आपण युएसएच्या साईटवरनं आपण जे काही कंपॅरिझन करतो त्याप्रमाणे आपल्याला माहिती की साधारण 1500 ते 2,500 पर्यंत आपण जर खरेदी केली प्रोडक्टची तरी आपले 10,000 पॉइंट व्हॅल्यू होतं. म्हणजे आपलं पहिलं इन्कम स्टार्ट करायचं असेल, कोणाला इथनं पहिल्यांदा इन्कम घ्यायचं आहे तर त्यांनी एवढी जर खरेदी केली फक्त 1500 ते 2,500ची तरी त्यांची 10,000 पॉइंट व्हॅल्यू होती. तर एवढे कमी प्राइस मध्ये जास्त पॉइंट व्हॅल्यू तुम्ही इतर सगळ्या जेवढ्या तुम्हाला डायरेक्ट सेलिंग कंपनी माहिती आहे त्यांच्या सगळ्यांचं तुम्ही प्लॅनचं कंपॅरिझन करा. एवढ्या कमी प्राइस मध्ये एवढे जास्त पॉइंट व्हॅल्यू कुठली तरी कंपनी देते ते तुम्ही कंपॅरिझन करून बघा. आपल्याला माहितीये प्रोडक्टची क्वालिटी तर खूप चांगली आहेच ॲटॉमिकची आणि त्याच्यासोबत आपल्याला प्रोडक्टचे जे काही क्वालिटीच्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली आहे, प्रोडक्टची ऍब्सोल्यूट प्राइस पण आहे आणि असं असताना सुद्धा त्याला एवढे पीव्ही पण आपल्याला देते कंपनी की ज्यामुळे तुम्हाला प्रोडक्ट असं एखादी जबरदस्ती म्हणून मला ते प्रोडक्ट घ्यावं लागणार नाही तर मला पाहिजे म्हणून मी घेणार अशा क्वालिटीचे आपले प्रोडक्ट्स आहेत. आणि पॉइंट व्हॅल्यू पण कंपनीने एवढे दिलेत की ती व्यक्ती तिथे इन्कम पण घेणार आहे तेवढं, म्हणजे तिचा लॉस कुठल्याच याच्याने येणार नाही. की बाकी कंपन्यांमध्ये जसं तुम्हाला एखादं कुठलं तरी प्रोडक्ट कंपल्सरी परचेस करायचंय, मंथली परचेसिंग आहे. इतर ऑलमोस्ट सगळ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला दिसेल की मंथली परचेसिंग कंपल्सरी आहे की तुम्ही एवढे एवढे तरी प्रोडक्ट्स किंवा एवढ्या प्राइसचे प्रोडक्ट्स तरी तुम्हाला प्रत्येक महिन्याला परचेस करायचे. जर तुम्हाला इन्कम घ्यायचे तर तुम्ही ते परचेस करायचे. जर तुम्ही नाही इन्कम घेतलं तर जर परचेस नाही केलं तर तुम्हाला त्या महिन्याचं इन्कम नाही मिळणार. पण ॲटॉमिककडे आपल्याला माहिती की मी आता पहिल्यांदा 10,000 पीव्हीची जर परचेसिंग केलेली आहे तर मला नंतर मी आयडी ऍक्टिव्हेट करण्यासाठी फक्त वर्षातनं एखादा प्रोडक्ट जरी घेतलं तरी मला 10,000 पीव्हीचे जे काही माझं इन्कम प्लॅन मध्ये इन्कम आहे ते मला मिळणारच. मला तिथे कंपनी ही अट नाही ठेवते की तुम्ही दर महिन्याला खरेदी करत राहा. आपल्याला फक्त वर्षातनं एखादा प्रोडक्ट परचेस केलं तरी चालणार आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक महिन्याला खरेदी करण्याची अट इतर कंपन्यांमध्ये असते तशी आपल्याला इथे नाहीये. फक्त आयडी ऍक्टिव्हेट ठेवण्यासाठी आपल्याला वर्षातनं एखादं प्रोडक्ट परचेस करायचं आणि ते प्रोडक्ट परचेस करायला पण आपल्याला त्यांनी ती पण अमाऊंट नाही ठेवलेली की तुम्ही किती अमाऊंटचे करा.
तुम्हाला जे योग्य वाटेल, जे आवडेल ते कोणतेही प्रोडक्ट तुम्ही चूज करू शकता, जे खरेदी करायचे ते. हे एक आपल्याला कंपॅरिझन बघू शकतो आपण, का आपल्याला ॲटॉमीमध्ये हा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. दुसरं आपल्याला इथे रिन्यू करण्यासाठी पण वेगळे चार्जेस नाहीत. आपला आयडी आपण मी आता वर्ष झालं तर आपण मी म्हटलं की आपल्याला आयडी ऍक्टिव्हेट करण्यासाठी एखादा प्रोडक्ट परचेस करायचे, पण तुम्हाला आयडी रिन्युएशनचे वेगळे चार्जेस नाही देत. दर वर्षाला रिन्यू करावे लागतात आणि त्याचे चार्जेस आपल्याला ॲटॉमीमध्ये पे करावे लागणार नाही. नंतर वेबसाईटचा जो यूज असतो त्याच्यासाठी पण काही चार्जेस काही कंपनी चार्ज करतात. तर ते पण आपल्याला ॲटॉमीमध्ये आपल्याला काही चार्जेस त्याचे पण पे करावे लागणार नाही. हे कंपॅरिझन जर करायचं झालं तर तो एक आपल्यासाठी आणखी ॲडिशनल पॉझिटिव्ह पॉइंट आहे. आणि काही कंपन्या आपल्या इंडियामध्ये नाही आहेत, पण बाहेरच्या काही कंपन्यांचं रिऑर्डर पण ऑटोमॅटिक रिऑर्डरची पण सिस्टम आहे. म्हणजे तुम्ही जर तुमचं आपलं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जर लिंक केलेलं असतं आपलं, त्यामुळे तुम्ही ऑर्डर करा की नाही करा, तुम्ही जरही नाही केली तरी त्यातनं ऑटोमॅटिक पैसे डिडक्ट होऊन तुमची ऑर्डर ऑटोमॅटिक टाकली जाईल. त्यांची ती सिस्टम राहते. कंपल्सरी तुम्ही खरेदी करत राहिली पाहिजे या अनुषंगाने. आपल्याकडे ते पण नाहीये. इथे आपल्याला ऑटोमॅटिक रिऑर्डरचा प्रश्नच नाहीये, कारण वर्षातनं आपण आपल्या चॉईसने प्रोडक्ट खरेदी करायचे. मंथली रिपर्चेस नाहीये. दुसरं आपल्याला एक ग्लोबल आयडी आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल होते. आपल्याला माहितीये की आपण ॲटॉमीमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर ॲटॉमी जेवढ्या देशांमध्ये आता आहे आणि आपल्याला माहिती आहे येत्या 5 वर्षात आणखी 40 देशांमध्ये जाण्याचं सुद्धा ॲटॉमीचं प्लॅनिंग झालेलं आहे. तर त्या अनुषंगाने जेवढ्या देशांमध्ये कंपनी जाईल त्यांचा तर संपूर्ण जगामध्ये जाण्याचा टार्गेट आहे. पण आता आता जे काही 11 वर्ष आहेत, 11 वर्षामध्ये ते आता 16 देशांमध्ये सक्सेसफुली त्यांनी एंट्री घेतलेली आहे, जिथे वर्किंग चालू करते. म्हणजे आपल्या इंडियामध्ये आता नोव्हेंबर पासून होईल, पण ऑलरेडी जिथे वर्किंग आहे त्या अनुषंगाने पाहिलं तर सक्सेसफुली त्यांनी एवढ्या देशांमध्ये आता 16 देशांमध्ये त्यांचं काम चालू झालेलं आहे. तर आणखी येत्या 5 वर्षामध्ये 40 देश आणि त्याच्या पुढे पण पूर्ण जगामध्ये जाण्याबद्दल त्याने आपल्याला माहिती 100 वर्षाचं प्लॅनिंग ऑलरेडी केलं गेलेलं आहे. आणि जे 10 वर्षाचं त्यांनी प्लॅनिंग केलं ते सक्सेसफुली त्याप्रमाणे त्यांच्या प्लॅनिंग प्रमाणे त्यांनी ग्रोथ घेतलेली आहे. ते जे प्लॅनिंग करतात त्याप्रमाणे नुसतं प्लॅनिंग म्हणून नाही करत, तर त्याच्यावर ऍक्च्युली वर्क करून त्याला इम्प्लिमेंट करण्याचं काम ॲटॉमी मार्फत केलं जातं. हे एक त्याचं उदाहरणच आहे. दुसरं आपण आणखी ऍडिशनल बोलायचं झालं तर आपल्याला ह्या आयडीमुळे जगामध्ये पूर्ण ग्लोबली आपल्याला कुठेही बिझनेस करण्याची संधी एकही पैसा खर्च न करता आहे. आपण रजिस्ट्रेशन तर फ्रीमध्ये करतोय, ते कोणाकडनं रजिस्ट्रेशनचे काहीच चार्जेस घेत नाहीत आपल्याला, आपण घेत नाहीये. जो तो आपापल्या चॉईसनी जे काही प्रोडक्ट परचेस करायचे ते करणार आहे. आयडी ऍक्टिव्हेट ठेवण्यासाठी त्याला नंतर फक्त वर्षातनं एखादं प्रोडक्ट परचेस करायचं आहे. ते रजिस्ट्रेशन आपलं जेव्हा होतं त्यावेळेला तुम्ही जगामध्ये कुठेही बिझनेस करण्यासाठी तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी ह्या आपल्या रजिस्ट्रेशनमुळे मिळालेली आहे, जिथे तुम्ही एकही पैसा खर्च न करता तुम्हाला ही संधी मिळालेली आहे. आता तुम्ही कुठलाही पर्सनल बिझनेस एखादा करा, मला त्या बिझनेसच्या बद्दल ग्लोबली हा मला बिझनेस ग्रोथ करायचा आहे असं डिसिजन घेऊन बघा तुम्ही. आपल्या देशातल्या परमिशन सोबत तुम्हाला दुसऱ्या देशात जिथे तुम्ही जाणार आहे तिथल्या पण ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या परमिशन्स घ्याव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च करावा लागतो. पण आपल्याला कोणताही पैसा खर्च न करता आपल्याला एक ग्लोबली बिझनेस करण्याचं प्लॅटफॉर्म फ्रीमध्ये अवेलेबल झालेलं आहे. दुसरं एक आपल्याला पर्सनल पीव्ही जे आहेत आपल्याला माहिती आपण जे स्वतः खरेदी करतो ते फ्लश आउट होतच नाही, ऍडिशनच केले जातात. इतर कुठल्याही कंपनीत तुम्हाला हा प्रकार दिसणार नाही. तुम्ही जेव्हा एखादे पीव्ही परचेसिंग करताय, प्रोडक्ट परचेस करताय, तर तुमचे प्रोडक्ट जे काय परचेसिंग आहे ते ज्या महिन्याचं आहे त्या महिन्यापुरतच ते कॅल्क्युलेट होतात तुम्हाला बिझनेससाठी, इतर कंपनीच्या बाबतीत. पण आपल्याला ॲटॉमीच्या बाबतीत तुम्ही जे प्रोडक्ट परचेस करायला सुरुवात करताय, जिथे ॲटॉमी जॉईन झाल्यापासून तुम्ही जे काही परचेसिंगला सुरुवात करताय ती परचेसिंग तुम्हाला लाईफ टाईम म्हणजे 3 जनरेशनसाठी असणार आहे. फक्त आता पुरतं आहे असं पण नाही का आपल्या पुरतं आहे. तुम्ही आता परचेसिंग करणार आहेत ते आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम आपल्याला 24 लाख पीव्ही झाल्यानंतर तर आपल्याला पीव्ही ऍड करण्याचा इन्कमसाठी कंपनीने प्लॅनमध्ये काही कंडिशन पण नाही ठेवलेली आहे. आपले मॅक्झिमम पीव्ही 24 लाख असणार आहे. 24 लाख पीव्ही आपले 3 जनरेशन पर्यंत त्यांना पीव्ही वाढवायला लागणार नाही त्या आयडीवर 24 लाख पीव्ही झाल्यानंतर. आपण स्वतः पण त्या 24 लाख पीव्हीनी बिझनेस करणार, आपला मुलगा पण करणार, आपला नातू पण करणार. जे 3 जनरेशन आपल्याला जे पीव्ही आहेत ते 24 लाख असणार आहे. त्याच्यावर आपल्याला पीव्ही इन्कम घेण्यासाठी कंपनीने कंडिशन नाही ठेवली, फक्त आपल्याला आयडी ऍक्टिव्हेशन
करण्यासाठी कोणतंही एखादं प्रोडक्ट घ्यायचं ते मग तुम्ही कमीत कमी किमतीचं पण घेऊ शकते एखादी व्यक्ती त्यांच्या चॉईस प्रमाणे. म्हणजे इथे आपल्याला स्वतःचे जे पीव्ही आहेत ते फ्लश आउट होतच नाही. पर्सनल पीव्ही आपले कधीच फ्लश आउट होत नाही. हा प्लॅन आपल्याकडे इथे ॲटोमीच्या प्लॅटफॉर्मवर आहे. तर तुम्हाला कुठल्याच कंपनीच्या, तुम्ही सगळ्या कंपनीचे तुम्ही जर प्लॅन इन्कम प्लॅन बघायला गेलात तर तुम्हाला कुठेच असं दिसणार नाही की तुमचे पर्सनल जे पीव्ही तुम्ही ऍड करतायत ते तुमचे फ्लश आउट होत तेवढ्या याच्या महिन्यापुरतच राहतात. तुम्हाला दुसरे तुम्हाला असं पुढे कॅल्क्युलेट होणारच नाही. तुम्हाला इन्कम घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला सेपरेट पीव्ही, इतर सगळ्या कंपनी बघा तुम्हाला तुमचे स्वतःचे सेपरेट पीव्ही करावेच लागतील. पण आपण ॲटोमीच्या बाबतीत बघतोय की तिथे आपल्याला पर्सनल पीव्ही जे आहेत ते स्टार्टिंग पासून जे खरेदी करायला जर तुम्ही म्हणजे खरेदीचं मी दुकान बदललं आणि ॲटोमीचे प्रोडक्ट्स खरेदी करायला जर सुरुवात केली की तशी पण आपल्याला काही नाही बोललं तर कमीत कमी 5,000 रुपयाची खरेदी जर आपण बाहेरून प्रोडक्ट काय असतील रेग्युलरली महिन्याचे तेवढे तर कमीत कमी लागतच. तीच जर असं समजा की 5,000ची खरेदी मी प्रत्येक महिन्याला जर करतेय ॲटोमीच्या प्लॅटफॉर्मवर करायला सुरुवात केली तर माझा बिझनेस पण होतोय, मला घरात लागणाऱ्या वस्तू पण माझ्याकडे येतात. म्हणजे विदाउट इन्व्हेस्टमेंट आपला हा बिझनेस होतो आणि जे आपण खरेदी करणार ती पुढे पुढे ऍडच होत राहणार आहे. ते आपले पीव्ही फ्लश आउट होतच नाहीये. त्यामुळे आपल्याला हे जे पीव्ही आहेत ते एकत्र कॅल्क्युलेट केले जाणार आहेत, जे आपले 24 लाख होईपर्यंत ते त्याच्यानंतर पण 24 लाख झाल्यावर कंपनीची अट नाहीये की तुम्ही पीव्ही साठी म्हणून पर्चेसिंग झालं पाहिजे. दुसरं आपल्याला आपले जे ग्रुपचे पीव्ही आहेत, आपल्याला माहिती आहे आपला बायनरी प्लॅन आहे लेफ्ट आणि राईट. लेफ्ट आणि राईट ग्रुपमध्ये जो काही आपलं बिझनेस होतोय त्याच्यात पण पीव्ही आपल्याला माहिती आहे जेव्हा आपलं इन्कम जोपर्यंत निघत नाही कंपनीचं, जे आपलं लेफ्ट आणि राईटचं जे काही पीव्ही मॅचिंगचं इन्कम आहे ते जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपले पीव्ही ते ऍड होत जातात. आणि ऍड होता होता आपले जे पीव्ही ऍड होतात आणि असं समजा की त्याच्यापेक्षा एक्स्ट्राचे जर जे मॅचिंग इन्कम आहे त्यापेक्षा एक्स्ट्राचे जे पीव्ही आहेत ते पीव्ही पण आपलं जे ग्लोबली टर्नओव्हर मध्ये कॅल्क्युलेशन होतं. म्हणजे तसं बघायला गेलं कंपनीचा त्याच्यामध्ये इन्कम मध्ये काय फायदा होता असा विषयच नाही. ग्लोबल टर्नओव्हर आहे त्याच्यावर आपलं इन्कम आहे अवलंबून कंपनीचं. ते पीव्ही पण आपले ग्लोबल टर्नओव्हर मध्ये आपले कॅल्क्युलेट केले जातात. त्यामुळे तिथे पण फ्लश आउट होण्याचा पण इश्यू येत नाही. पण बाकी प्रत्येक कंपनीच्या बाबतीत तुम्ही इन्कमचं जर बघायला गेलं तर त्या महिन्याचं जे काही पर्चेसिंग असेल ग्रुपचं ते त्या महिन्यापुरतं राहणार, पुढच्या महिन्याचं असेल ते पुढच्या महिन्यापुरतं राहणार, हेच दिसेल. पण आपल्याला आपलं जे काही इन्कमचं मॅचिंग होत नाही तोपर्यंत आपले सगळे पीव्ही ऍड होत जातात ग्रुपचे पण. तुम्हाला तोपर्यंत पीव्ही पण तुमचे काही फ्लश आउट होत नाही. हे तुम्हाला इतर कंपनीमध्ये पण असं दिसणार नाही जे ॲटोमीमध्ये आहे. नंतर आपलं जे काही जॉईनिंगच्या बद्दल आपल्याला माहिती की आपण एकामार्फत 2च जणांचं जॉईनिंग इथे करू शकतो. त्यामुळे कसं आहे तुम्हाला जो काही वेगळा बोनस काही कंपनीमध्ये असतं की जेवढे तुम्ही जॉईन करणार तो तुम्हाला ऍडिशनल एक्स्ट्रा बोनस मिळतो, त्या ते तुम्हाला दिलं जाणार. त्यामुळे तेवढं फोकस ते आपले स्वतःच्या जॉईनिंगकडे जे सिनियर आपल्याला असतील ते स्वतःच्या जॉईनिंगकडेच तेवढं फोकस करत राहणार. ते आपले जेवढे जॉईनिंग येतील तेवढं बघायचं कारण आपल्याला ऍडिशनल तसं बोनस मिळतो म्हणून. परंतु ॲटोमीच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला माहिती की पर्सनल बोनस तर नाही, तुमच्या मार्फत तुम्ही 2च जण जॉईन करायचे. तुमचा स्पॉन्सर आयडी मार्फत 2च जण तुमचे जॉईन होणार आहेत. त्याच्यापेक्षा जास्त नाही तुमच्या स्पॉन्सर आयडी देऊन करतायत आपल्याला. म्हणजे आपण काय करणार आहे कंपल्सरी आपले जे डाऊनलाईन त्यांना हेल्प करणार आहे, त्यांची टीम ग्रो होते ऑटोमॅटिक आपल्या मार्फत. आणि जो काय जॉईनिंग करण्याबद्दलचा एक्स्ट्राचा बोनस आहे वगैरे असं पण त्याच्यामध्ये म्हणजे फक्त आपल्यापुरतं विचार न करता आपल्या टीमच्या ग्रोथसाठी ह्या गोष्टीमुळे टीमच्या ग्रोथसाठी विचार केला जातो सिनियर्स कडनं. माझी टीम कशी ग्रो होते ते बघायचंय. त्यामुळे हे जे एक वेगळ्या प्रकारचं सिस्टम आणि प्लॅनिंग असल्यामुळे ॲटोमीच्या बाबतीतली जी ग्रोथ आहे ती जास्त झालेली दिसते. कारण जेवढं टीमची ग्रोथ असेल आपण टीमची ग्रोथ जेवढी जास्त करणार तेवढी ग्रोथ आपली ऑटोमॅटिक होत असते. आणि तो फोकस या अशा प्लॅन जो आहे कंपनीचा जो कॉम्पेन्सेशन प्लॅन आहे त्यामुळे ऑटोमॅटिकली जे सिनियर्स आहेत ते टीमच्या ग्रोथसाठी पण त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं. नंतर आता मंथली असे म्हटलं तुम्ही मंथली पर्सनल पीव्हीची पण आपल्याला काही रिक्वायरमेंट ठेवलेली नाही. तुम्ही प्रत्येक महिन्याला काही खरेदी करायचंय. आणि आपल्याला माहिती आहे ॲटोमी ही अनलिमिटेड लेवल मार्केटिंग आहे. आपल्या बाकी कंपनीज MLM आपण म्हणतो मल्टी लेवल मार्केटिंग, पण इथे अनलिमिटेड लेवल मार्केटिंग आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा जी काही आपली ग्रोथ असते आपण जी काही आपलं 2 लेग आपण ज्या तयार करतो त्याच्यामध्ये आपल्या लेगच्या एंड पर्यंत कुठेही खरेदी झाली तरी आपल्या पीव्ही मध्ये ती कॅल्क्युलेट होते. असं नाही म्हटलेलं की तुमच्या
10 लेवल पर्यंतची तुमचे पीव्ही कॅल्क्युलेट होणार किंवा 20-30 असं काही कंपनीने प्लॅनमध्ये हे नाही केलेलं आहे. तुमची अनलिमिटेड लेवल पर्यंत तुमच्या जेवढे आहे तुमची टीम लेफ्ट आणि राईट त्याच्या अनलिमिटेड लेवल पर्यंत कोणीही कुठेही खरेदी करू. ती खरेदी तुमच्या लेफ्ट आणि राईट ग्रुपमध्ये जी काही इन्कम प्लॅन मध्ये कॅल्क्युलेट केली जाते. असं आपल्याला इतर कंपन्यांमध्ये तुमचं जर एवढं केलं तुमची इथे कॅपिंग आहे एवढंच करू शकतो हे एक आपल्याला इतर कंपनीमध्ये एक दिसून येतं. ते इथे ॲटोमीच्या प्लॅटफॉर्मवर नाहीये. नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ही जी मी एक्सटेंडेड रियालिटीची जी टेक्नॉलॉजी म्हणते की ते आताच तुम्ही आता कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये बघितलं असेल मोस्ट ऑफ जे काही ज्यांच्या ट्रॅडिशनल शॉप्स आहेत वगैरे यांचे दुकानं बंद राहिले. म्हणजे ज्या काही डायरेक्ट सेलिंग कंपनी आहेत त्यांनी पण ह्या कोरोनाच्या वेळेला त्यांनी आम्ही कुरिअरनी पण प्रोडक्ट्स त्यांना घरीपर्यंत देतो ही एक थोडी ॲडिशनल त्यांनी इम्प्रुव्हमेंट केली स्वतःमध्ये. अदरवाईज त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते घेण्यासाठी त्यांचे सेंटर्स असतील त्यांचे काही डीपी असतील तिथे आपल्याला जावं लागतं खरेदी करण्यासाठी म्हणून. पण ॲटोमी हे एक ऑनलाईनच प्लॅटफॉर्म आहे. कंपल्सरी ऑनलाईन प्रोडक्ट आपल्याला जसे अमेझॉनवर वगैरे मागवतो फ्लिपकार्ट अलिबाबा याच्यावर तसेच आपल्याला मागवावे लागणार आहे जे आपल्या घरी येणार आहे. तर त्याच्यात त्यांनी ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एक्सटेंडेड रियालिटीची जी टेक्नॉलॉजी मगाशी मी म्हटलं की आपल्याला आपल्या मोबाईलमधनंच आपले ती बॉडी स्कॅन होऊन आपल्याला जे काही आपले प्रोडक्ट्स आपल्या साईजचे कुठल्या क्वालिटीचे पाहिजे कुठल्या कलरचे पाहिजे ते आपण एक बघू शकतो आणि ते आपल्याला आपल्याला पाहिजे ते प्रोडक्ट्स येतात. त्यामुळे प्रोडक्ट्स रिटर्न करणं वगैरे हा प्रकार इथे नथिंग आहे नसल्यासारखं आहे. म्हणजे 0.90% तो ठेवलेला आहे आताचा पण आताचा रेकॉर्ड पाहिला तर 0.19 म्हणजे नथिंग आहे. पुरा 1% पण नाहीये ते प्रमाण की कोणी प्रोडक्ट रिटर्न करताय ॲटोमीचं. कारण त्यांचे प्रोडक्ट रिटर्न करण्याचं कोणतं कारणच त्या व्यक्तीकडे राहत नाही कारण प्रोडक्ट पण तेवढे चांगल्या क्वालिटीचेच आहेत. त्यामुळे ही जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी आतापर्यंत कुठल्या डायरेक्ट सेलिंग कंपनीकडे पण नाहीये आणि जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे काम करतात त्यांच्याकडे पण कुठे नाही जी ॲटोमीकडे आहे. दुसरं आपल्याला जे एक सोशल नेटवर्क एक याचं ॲटोमीच्या बाबतीतलं ना एक सोशल नेटवर्कच्या अनुषंगाने एक त्यांनी हे ऑर्गनाईज केलेलं आहे. म्हणजे जे आपल्या ऍपमध्ये ते जे काही आपल्याला माहिती पण नसणार आहे ह्या कंपनीमध्ये कोण कोण आणि किती किती कोण कोण काम करतं. पण ॲटोमीने ते काही जे आपल्याला ज्यांना आपल्याला फॉलो करायचंय ना ते त्यांच्या ह्याच्यावर आपल्याला त्या व्यक्तीला जर फॉलो करायचं असेल ना तर त्यांना आपण कुठल्याही टीमचे कोणत्याही लीडरना आपण फॉलो करू शकतो. त्यांनी त्यांच्या जे ऍपमध्ये एक ते सिस्टम ठेवलंय ना त्याच्यामुळे सोशल मीडियावर आपण एकत्र काम करतोय अशा पद्धतीचं त्यांनी एक ते हे ठेवलेलं आहे ॲटोमीने की तुम्ही जेव्हा ज्या व्यक्तीचं तुम्हाला आपल्याला माहिती पडेल ही व्यक्ती इम्पिरियल मास्टर झाली किंवा ही ह्या व्यक्तीची ही रँक आहे ते कशा प्रकारे काम करतात त्यांचं काय आहे त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला आपण ॲटोमीचे जे आहेत यांना फॉलो करून ना घेऊ शकतो. हे एक त्यांनी ॲडिशनल एक आपल्या याच्यावर प्लॅटफॉर्मवर ठेवलंय. बाकी इतर कंपनी हे करू पण शकत नाही कारण तुमचं क्रॉस लाईन आहे क्रॉस लाईनचा याचा त्याला काहीच फायदा नाही असं असं असतं त्यांचं. त्यामुळे या गोष्टीमुळे काय होतं त्या कंपनी ज्या आहेत त्या त्यांच्यापुरतं जेवढी काही त्यांना फायदा होणार जे लीडर्स आहेत ते त्यांच्या टीम पुरता फायदा कसा होईल एवढ्याच गोष्टी बघतात. पण ॲटोमीचा प्लॅन कसा आहे पूर्णपणे त्यांनी ग्लोबली टर्नओव्हरवर जे पर्सेंटेज ठेवलेलं आहे त्यामुळे कुठेही कुठेही कोणी काम करत असेल तरी त्याच्या कामाचं बेनिफिट इतरांना सगळ्यांना मिळतं अशा प्रकारचा त्यांचा प्लॅन आहे. त्यामुळे सगळेजण सगळ्यांना हेल्प करायला रेडी राहतात. फक्त माझ्याच टीम पुरतं मी करेन वगैरे हा माइंडसेट राहू नये या अनुषंगानेचा हा एक त्यांनी एक ओपनली सगळ्यांना सारखं नॉलेज मिळावं ही एक फॅसिलिटी ॲटोमीच्या प्लॅटफॉर्मवर दिसेल ती दुसरीकडे नाही दिसणार. दुसरीकडे कसे जे ते लीडर्स आपापल्या टीमला ग्रो करणार फक्त तेवढाच फोकस ठेवणार. पण इथे कुठलीही व्यक्ती इथल्या याच्यामध्ये जेवढं ॲटोमीचं जास्तीत जास्त विस्तार होईल तेवढं त्यांचं इन्कम पण वाढणार आहे कारण त्यांनी पर्सेंटेजवर इन्कम ठेवलेलं आहे प्लॅनमध्ये फिक्स नाही आपल्याला माहिती प्लॅन काय आहे कंपनीचा तो. त्यामुळे हे एक सगळ्यांना सारख्या प्रकारचं नॉलेज आपल्याला ॲटोमीच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल होणार आहे कुठल्याही सिनियर कडनं कुठल्याही म्हणजे आपल्याच टीमचे सिनियर असतील असं नाही तर कुठल्या दुसऱ्या आपल्या क्रॉसलाईनला असतील त्यांच्या सिनियर कडनं पण आपल्याला आपण नॉलेज त्यांना फॉलो करून घेऊ शकतो. दुसरं आपल्याला एक जीएसजी स्ट्रॅटेजी माहिती आहे जी दुसऱ्या कुठल्याच डायरेक्ट सेलिंग कंपनीच्या बाबतीत त्यांनी अडॉप्ट केलेली नाहीये ऑलमोस्ट नाहीये. कारण ही जीएसजी स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने फक्त आपण आता एक्सप्लेन करताना म्हणतो की आपल्या भारतातले जे युनिक प्रोडक्ट आहेत ते मॅन्युफॅक्चर करून आपल्याला एक ग्लोबली सेल करण्यासाठी प्लॅटफॉर्म आपल्या देशाला एक अवेलेबल होणार आहे ॲटोमी मार्फत हे आपण म्हणतो.
पण इथे आपल्या देशातले सपोज आपण म्हणू बाबा हळद किंवा मसाल्याचे पदार्थ, आयुर्वेदिक पदार्थ, ही आयुर्वेदिक वस्तू, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या देशातल्या वस्तूंना एक जागतिक प्लॅटफॉर्म अवेलेबल होणार आहे. तसंच त्या कंपनीचं जीएसडी स्ट्रॅटेजी फक्त आपल्या देशापुरतं नाही ना, त्यांनी 10 वर्षापासून त्यांनी ही ही सिस्टम त्यांच्याकडे ठेवलेली आहे. आपल्याकडे आता येते कंपनी, ही 10 वर्षापूर्वी कंपनी जेव्हा निर्माण केली तेव्हापासून त्यांनी ही स्ट्रॅटेजी अडॉप्ट केलेली आहे. म्हणजे तुमच्या हे पण लक्षात येईल की किती फ्युचरच्या आणि पुढच्या गोष्टी ज्या आपण आता वोकल फॉर लोकल आपण हे एक आता ऐकतोय आपल्या आत्मनिर्भर राहिलं पाहिजे ना, ह्या गोष्टी आपण आता ऐकतोय त्या त्यांनी ऑलरेडी 10 वर्षापूर्वी अडॉप्ट केल्यात ॲटॉमीने आणि त्यांनी ते त्या पद्धतीने ते वर्किंग करताय. म्हणजे हे जीएसडी स्ट्रॅटेजीमुळे आपल्याला पण जर मला असं वाटेल की एखादं अमेरिकेचं हे प्रोडक्ट आहे की याची क्वालिटी चांगली आहे, ते मला पाहिजे होतं. जपान मधलं एखादं हे प्रोडक्ट आहे ते युनिक आहे मला पाहिजे, किंवा कॅनडा मधलं हे आहे का ते युनिक आहे पण मला पाहिजे होतं. असे प्रोडक्ट आपण इंडियामध्ये राहून पण ॲटोमीच्या प्लॅटफॉर्ममुळे आपण खरेदी करू शकतो. हे आपल्याला पण वेगवेगळ्या देशांमधले पण असे काही जे युनिक प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला इथे अवेलेबल होणार आहेत. तसे आपल्या देशातले जगामध्ये दुसरीकडे पण अवेलेबल होणार आहेत. ही जी जीएसडी स्ट्रॅटेजी आहे ज्यामुळे कंपनीला सगळ्या जगातले युनिक प्रोडक्ट त्यांच्याकडे असणार आहेत. म्हणजे आपल्याला प्रोडक्टची क्वालिटी बद्दल आपण एक म्हणतोय की चांगल्या क्वालिटीचे सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स, म्हणजे त्यांचं त्या अजामॉलवर 1 लाख प्रोडक्ट आपल्याला करायचे आहेत. हे जे काही ॲटॉमीचं एक प्लॅनिंग आहे की 1 लाखापर्यंत प्रोडक्ट त्यांना त्यांच्या नुसत्या अजामॉलच्या पोर्टलवर अवेलेबल करायचे आहेत. जे 2019ला त्यांनी अजामॉलची साऊथ कोरियामध्ये स्थापना केलेली आहे. पण त्यांचं ते एक त्यांनी टार्गेट ठरवलेलं आहे. तर ही जीएसडी स्ट्रॅटेजी आहे, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्ण जगामध्ये जेवढे काय जे युनिक प्रोडक्ट आहेत ते सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स ह्या एका प्लॅटफॉर्मवर आपल्याला पण अवेलेबल होणार आहेत. की दुसऱ्या देशामध्ये मला तिथनं प्रोडक्ट मागवायचं झालं आपल्याला तर किती खर्चाचं पडतं आपल्याला पण माहिती, पण तेच जर आपल्याला इथे अवेलेबल ह्या प्लॅटफॉर्मवर फ्युचरवर, मी आता नाही म्हणणार की आता लगेच इथे आपल्याला सगळे होतील, कारण आपल्याला कुठलेही प्रोडक्ट आपल्याकडे आपल्या देशात सेल करण्यासाठी तिथे परमिशनची आवश्यकता राहते त्या प्रोडक्टच्या. आणि आपल्याला माहिती एकेका प्रोडक्टला आपल्याकडे परमिशनला कमीत कमी 20 तरी दिवस जातात. त्यामुळे लगेच हे सगळे प्रोडक्ट्स आपल्याकडे आत्ताच्या आता येतील असं नाहीये. पण आपल्याला माहिती का कंपनीचं फ्युचर काय असणार आहे, आपण आपल्या स्वतःच्या ग्रोथसाठी जेव्हा विचार करतोय की त्या कंपनीचं फ्युचर पुढे जाऊन कसं असणार आहे, त्यामुळे माझी ग्रोथ कशी होईल, हे आपण जे कंपॅरिझन करतो ते कंपॅरिझन जर करायचं झालं तर आपल्याला ॲटॉमीची जी ग्रोथ आहे ती कशा प्रकारे चांगली होऊ शकते ह्या जे स्ट्रॅटेजीवरून पण एक आपल्याला अंदाज येईल. कारण बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचे आता काही आपण म्हणतो की आपल्या देशातले प्रोडक्ट यूज करा, बाहेरच्या देशातली कंपनी नको, भारतीय हे करा. ही जी काय आपलं स्वदेशी विदेशीचं जे काय आता कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये भरपूर त्याला उधाण आलेलं आहे या थिंकिंग. पण ही जी आपण हिमोएमचं प्रोडक्ट जे हिमोएम प्रोडक्ट म्हणतो तो एक टूथपेस्ट म्हणतोय, हे आपण जेव्हा बघतो हे प्रोडक्ट जे आहेत, प्रोडक्टची ही जी क्वालिटी आहे की पेटंटेड जे असे प्रोडक्ट्स आहेत, या प्रोडक्टच्या कंपॅरिझनलाच कुठले प्रोडक्ट नाहीये ना. एखादा 4th स्टेजला गेलेला कॅन्सरचा पेशंट सुद्धा कॅन्सर ह्या हिमोईमुळे बरा झालेला आहे, असे काही काही जणांचे टेस्टिमोनी आहेत की ते 4th स्टेजचा कॅन्सर पण याच्याने बरा झाला. मग जो माणूस मरायला टेकलाय तो हा विचार करेल का की मी ते बाहेरच्या देशातलं प्रोडक्ट आहे हिमोईम म्हणून मला ते नकोय, मला आपल्या देशातलंच कॅन्सरच्या आजारावर काय प्रोडक्ट असेल तरच मी घेईन. किंवा माझे दात पडायला आले, सगळे माझे दात किडतायत, पडतायत, खराब झालेत, दुखतायत, पण मी असं म्हणेन नाही ती पेस्ट आहे आणि तिच्याने माझं दात दुखायचं बंद होणार आहे, मला माहितीये माझे दात किडणार पण नाहीत, मी ती यूज केली तर माझे दात जास्त वर्षपर्यंत चांगले राहतील, हे मला माहितीये, पण ती आपल्या देशातली नाहीये, मग मी ती यूज कशी करायची, असा विचार किती जण करतील. ज्यांनी ती पेस्ट यूज केले, ज्यांनी ज्याने आता पण मीटिंगला जे जॉईन आहेत ना, ज्यांनी ती पेस्ट यूज केले ते पण स्वतः पण हे खात्रीलायक बोलू शकतात की ही पेस्ट वापरल्यानंतर दुसरी कुठलीच पेस्ट वापरण्याबद्दल विचार नाही करणार ती व्यक्ती. एवढ्या आपले क्वालिटी प्रोडक्ट एवढे बेस्ट, म्हणजे आपल्याला बोलायची गरज नाही एखाद्या प्रोडक्ट बद्दल. तो प्रोडक्ट ज्या माणसाला देईल ना ते प्रोडक्ट त्या माणसाशी बोलेल तो माझी क्वालिटी काय तू बघ म्हणून. आपल्याला त्या प्रोडक्टची फार कोणाला जाऊन अशी पय पण करावी लागणार नाही का हे प्रोडक्ट बघा असं आहे तसं आहे घ्या म्हणून. नुसतं तुम्ही प्रोडक्ट देऊन आलात ना एखाद्याला काही प्रोडक्ट घ्या वापरा मग मला पैसे द्या, तरी ती व्यक्ती म्हणेल ते प्रोडक्ट मला नंतर कधी कुठे कसं मिळतं सांग म्हणून. एवढं ते प्रोडक्टच त्या व्यक्तीशी बोलेल. अशा क्वालिटीचे आपले प्रोडक्ट आहेत. हे हिमोएम झालं का याचं 5 देशांचं पेटंट आहे, वेगवेगळ्या देशांमधनं त्यांनी 5 देशांमध्ये पेटंट घेतलेले आहे, त्याचे रिझल्ट एवढे चांगले आहेत.
अशा वेळेला हे असे प्रोडक्ट जे आपल्याकडे आपल्याला अवेलेबल होतात हे ॲटोमीच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल होणार आहेत. याच्या कंपॅरिझन मध्ये सुद्धा दुसरीकडे प्रोडक्ट्स नाहीयेत, आपल्याला माहितीये. दुसरीकडे अशा कंपॅरिझनचे पण नाहीये. आणि रिसर्च केलेले प्रोडक्ट्स आहेत ना, ह्या 8 वर्ष रिसर्च केलेला आहे, आपल्याला माहिती आहे हिमोईमवर 8 वर्षाचा रिसर्च झालेला आहे. एवढा 1500 करोडचा फंड गव्हर्नमेंट या एका प्रोडक्टसाठी दिलेला आहे. त्या क्वालिटीचं ते प्रोडक्ट आहे की ह्या एका प्रोडक्टचा जेवढा सेल आहे तेवढा एखाद्या कंपनीचा पूर्ण पूर्ण त्यांच्या सगळ्या प्रोडक्टचा पण टर्नओव्हर होत नाही. अशा क्वालिटीचं हे एक हिमोईम सारखं प्रोडक्ट आहे. असे प्रोडक्ट्स आपल्याला जर ॲटोमीच्या प्लॅटफॉर्मवर सेलसाठी अवेलेबल असल्यावर आपल्याला पुढे जाऊन कुठल्या गोष्टीसाठी काय प्रॉब्लेम येऊ शकतो का, हे प्रोडक्ट कोणी घेईल का नाही घेईल, त्याची प्राइस काय असू शकेल, किंवा काही जणांना हा पण प्रश्न पडतो का प्राइस, बऱ्याच वेळेला प्राइस पहिलं विचारलं जातं. बरेच जण विचारतात प्रोडक्टची प्राइस किती आहे, महाग आहेत का प्रोडक्ट, मग कोणी घेईल का. एक याचा विचार करा तुम्ही की नॅनो कार वापरणारी व्यक्ती, त्याला जर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे तुम्ही I10 म्हणा किंवा मर्सिडीज म्हणा, BMW, ऑडी वगैरे ऑफर केली तर तो हा ही चांगली आहे, ह्या गाड्या चांगल्या आहेत, तर त्याच्याकडे कशी गाडी आहे, काय आहे, फीचर्स काय बघण्यात मोठा इंटरेस्ट दाखवून ना तो तिकडे अट्रॅक्ट करेल का, ओके माझ्याकडे एवढे पैसे आले ना तर मी ही गाडी घेईल, हा विचार ती व्यक्ती करेल नॅनो वापरणार. पण मर्सिडीज वगैरे वापरणारी गाडी, BMW, ऑडी वापरणाऱ्या माणसाला तुम्ही जर नॅनो वापरायला सांगायला गेलेत तर तिच्याकडे बघेल का तरी. म्हणजे माइंडसेट काय आहे ना एखाद्या व्यक्तीचा, तर मला जर चांगल्याच क्वालिटीचे प्रोडक्ट वापरायची सवय असेल ना तर मी कमी क्वालिटीचा प्रोडक्ट माझ्या घरात पडला तरी मी म्हणेन नको, मला ते नाही वापरायचं, मला हे प्रोडक्ट पाहिजे. कोणी जबरदस्ती दिलं असेल तर ते प्रोडक्ट फुकट जाईल तर जाऊ दे, पण मला नको ते प्रोडक्ट. पण एखाद्या ज्याला कमी कमी प्राइसचे लो क्वालिटीचे प्रोडक्ट वापरायची सवय, त्याला तुम्ही या हाय क्वालिटीचे प्रोडक्ट दिले तर त्याचा रिझल्ट बघून ती व्यक्ती त्याचे हॅबिट चेंज करेल. तर मग ही क्वालिटी चांगली आहे, याचे एवढे चांगले रिझल्ट आहेत, ही पेस्ट एवढ्या चांगल्या क्वालिटीची आहे, तर मी 50 रुपयाची वापरण्याऐवजी ही 100 रुपयाची पेस्ट पण मी वापरेल, हा विचार व्यक्ती करू शकते. पण जो ही ॲटोमीची पेस्ट वापरणाऱ्याच्या बाबतीत मी म्हणेन का त्याला ती पेस्ट वापरत असल्यावर तुम्ही त्याला दुसरी कुठली पण पेस्ट त्याच्या बाजूला ठेवलीत ना कंपॅरिझनला, काही ही घे मी तुला एवढ्या कमी प्राइस मध्ये देतो, तरी ॲटोमीची पेस्ट वापरणारा माणूस दुसऱ्या पेस्टकडे वळणारच नाही. ज्यांनी वापरले त्यांना लक्षात येईल मी हे का बोलते. या क्वालिटीचे आपले प्रोडक्ट्स म्हणजे कोणी घेईल का नाही हा इश्यू पुढे जाऊन आपल्याला माहिती, ज्यांनी वापरले ते व्यक्ती म्हणतील का नाही, कोणी याबद्दल प्रश्न विचारणारच नाही की हा प्रोडक्ट मी घेऊ की नको घेऊ म्हणून, का प्राइस काय आहे या प्रोडक्टची, नक्की असं आहे का, कोणी घेईल का, हे प्रश्न ज्यांनी प्रोडक्ट वापरलेत ती व्यक्ती कोणी मनामध्ये हा विचार आणणार नाही. आणि आपल्याला जे काय प्रोडक्टच्या बाबतीतलं बॅकबोन आपल्याला कोणाचं आहे तर आपल्याला माहितीये केरी आणि कोलमाड ह्या एक स्ट्रॉंग 2 ऑर्गनायझेशन आहे. एक रिसर्च सेंटर आहे आणि एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, ज्यांची जगामध्ये ऑलरेडी त्यांचं नावाजलेलं आहे. असे 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 जे 2 ऑर्गनायझेशन आहेत, तर ज्याचं मगाशी मी तुम्हाला रिलायन्सना टाटाचं जे उदाहरण दिलं, तर आपल्या देशातल्या लोकांना माहिती आहे ह्या कशा ऑर्गनायझेशन आहेत आणि त्याचं नाव ऐकून लोक तिथे जॉईन करू शकतात, त्यांनी डायरेक्ट सेलिंग कंपनी काढली तर. तसं ॲटोमीचं हे बॅकबोन आहे की केरी आणि कोलमार. बाकी इतर कंपन्यांचं बघायला गेलं तर त्यांची स्वतःच्या इस्टॅब्लिश अशा कोणत्या ऑर्गनायझेशन आहेत की ज्यांच्या आधारे त्या कंपन्यांचे हे प्रोडक्टची क्वालिटी आणि ते बोलू शकतात. कंपॅरिझनला पण नाहीये कुठलं. त्यांचे जे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे जे सेंटर आहेत गव्हर्नमेंटचे हे ॲटोमीचे, तसे इतर कोणाकडे आहेत वेगळं काही त्यांचा वेगळा फॉर्म्युला पे करणारे असे काय आहेत का की त्यांचे स्पेसिफिक त्यांचे स्वतःचे हे रिसर्च सेंटर आणि डेव्हलपमेंटचे जे काही युनिट आहेत ज्याच्यामुळे ते प्रोडक्ट्स त्यांच्याकडे जे काही फॉर्म्युला ते स्वतःच्या प्रोडक्टसाठी वापरतील तो त्यांच्याच कडचा असू शकतो, दुसऱ्यांचा नाही. हे कधी घडू शकतं स्वतःचे असतील तर. इतर कंपनीत जर आपल्याकडनं कोलमारकडनं प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करून घेतात तर त्यांच्या याच्यामध्ये वेगळेपणा असा काय असणार आहे, जे ॲडिशनल ॲटोमीपेक्षा वेगळेपणा काय असणार, असूच शकत नाही. कारण ॲटोमीचे हे प्रोडक्ट्स या सगळ्या गोष्टीमुळे ते युनिक प्रोडक्ट्स आहेत की त्याच्यामध्ये वेगळेपणा आहे इतर प्रोडक्टशी कंपॅरेटिव्हली. आणि आपल्याला माहिती आहे ॲटोमीची टॅगलाईन काय, ॲब्सोल्यूट क्वालिटी आणि ॲब्सोल्यूट प्राइस. ते ह्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स आणि त्यांचं ते पण ॲब्सोल्यूट प्राइस पण त्यांनी जी ठेवलेली आहे की त्यामुळे माझी प्रोडक्टची क्वालिटी खूप चांगली आहे म्हणून मी भरमसाठ किती पण प्राइस घेईल, असं पण त्यांची मानसिकता नाहीये. त्यांनी तसं पण हे ठेवलेलं नाही. त्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स ॲब्सोल्यूट क्वालिटीच्या सोबत ॲब्सोल्यूट प्राइस, ती प्रोडक्टची प्राइस पण त्यांना मेंटेन करायची.
आपल्याला एक माहिती आहे की लगेच आपल्याकडे हिमोएम लॉन्च आत्ताच्या पोझिशनला लगेच होणार नाहीये, कारण त्याच्यावर एक्साईज ड्युटी वगैरे कदाचित ते ते प्रॉब्लेम असणार आहे की एक्साईज ड्युटी जास्त असणार आहे आणि प्रोडक्टची प्राइस म्हणजे रेडी प्रोडक्ट जर आपल्याकडे आणले तर आपल्या इथले जे काही टॅक्सेस आहेत इंडियातले त्याप्रमाणे प्रोडक्टची प्राइस वाढवायला लागू शकते आणि ती वाढवायला लागू नये म्हणून त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग लवकरात लवकर आपल्या इंडियामध्येच करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. म्हणजे त्यांना क्वालिटी जी मेंटेन करतायत त्यासोबत त्यांना प्राइस जी आहे प्रोडक्टची ती सुद्धा वाढू नये याकडे सुद्धा ॲटोमीचा फोकस आहे. त्यामुळे आपल्याला निश्चितच आपल्याकडे जर जेव्हा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग होणार आहेत त्यावेळेला तर आपल्याला कमी प्राइसमध्ये चांगले प्रोडक्ट्स अवेलेबल होणार आहेत ॲटोमीच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जे काय आपल्याला याचं कमिशन आहे, आपण आता इन्कम प्लॅनचं जर आपण बघायचं झालं तर इन्कम प्लॅनच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे सेल्स मास्टरला सगळ्यात जास्त म्हणजे 10% ठेवलेलं आहे, जी पहिली रँक आहे. म्हणजे त्यांनी इन्कम प्लॅन पण असं ठेवलेलं आहे की जे आता उशिरा जॉईन होतात ना त्यांचा इन्कमच्या अनुषंगाने आधी जॉईन झालेले आहेत त्यांच्या इन्कमचा पर्सेंटेज त्यांनी कमी कमी ठेवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे सेल्स मास्टर ही पहिली रँक आहे, 10% फक्त सेल्स मास्टरसाठी ठेवलेलं आहे कंपनीने. पण त्याच्या नंतरच्या पुढच्या 7 रँक आहेत त्याचा आपण पर्सेंटेज बघतो की ते डायमंड मास्टरला 5% आहे तर लास्टची जी आपली इम्पिरियर मास्टरची रँक आहे तिला 0.3% आहे. पण त्याच्यामुळे काय आहे तर त्यांचा इम्पिरियर मास्टरला जेव्हा आपण पोहोचतो तर आपला जो कस्टमर बेस आहे तेवढा मोठा असतो त्यामुळे त्यांना तो तेवढ्या याच्यावर जो शेअर मिळतो तो खूप मिळतो. पर्सेंटेजचं प्रमाण कमी असलं तरी त्यांची अमाऊंट आहे ती तेवढी जास्त जाते त्यांना. पण कंपनीने प्लॅनमध्ये तसं ठेवलेलं असल्यामुळे कसं आहे सगळ्यांना तिथे इन्कम घ्यायला चान्स आहे. म्हणजे नवीन आलेत त्यांना काही नाही, जे सिनियर आहेत ते फक्त इन्कम घेतात. ही जी पद्धत असते इतर कंपन्यांच्या बाबतीतली तर ती आपल्याला ॲटोमीमध्ये दिसून येईल तर ते तसं ते प्रमाण होत नाही. त्यामुळे इतर कंपन्यांमध्ये कसे जे लीडर्स आहेत ना त्यांनाच तेवढा फोकस केला जातो, त्यांना एज्युकेट करा, त्यांच्याच याच्यावर इन्कमवर फोकस करा, ते बाकी टीम त्यांचं टार्गेट ठेवणार का हा या सिनियरच्या याच्यापर्यंत मला पोचायचंय. तुम्ही त्या सिनियरच्या टार्गेटपर्यंत पोहोचेपर्यंत तो सिनियर आणखी वरच्या रँकला पोहोचतो. पण आपल्याला माहिती आहे ॲटोमीच्या प्लॅटफॉर्मवर इम्पिरियर मास्टरची लास्ट रँक आहे. म्हणजे त्या रँकला एखादी व्यक्ती सगळे जे जॉईनिंग करताना कोणी 1 वर्षापूर्वी जॉईनिंग केलं असेल, कोणी 5 वर्षापूर्वी केलंय, कोणी आता केलं. पण 7 महिन्यामध्ये इम्पिरियर मास्टर कंपनी चालू झाल्यापासून 7 महिन्यात पण एखादी व्यक्ती इम्पिरियर मास्टर होऊ शकते. तशी एखादी व्यक्ती 5 वर्षापूर्वी जॉईन झाल्यावर नंतर होऊ शकते. तुम्ही जॉईन करता त्याच वेळेला तुमचं कामाचं स्पीड कसं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही एकदा इम्पिरियर मास्टर झाल्यानंतर इन्कम जे इम्पिरियर मास्टर आहेत त्यांचं इन्कम सगळ्यांचं सेम होतं. ते त्यांनी जो प्लॅन जो आहे तो वेल सेटल असा प्लॅन पण तयार केलेला आहे की ज्याच्यामुळे बॅलन्स प्लॅन आहे की ज्याच्यामुळे जे सक्सेस रेशिओ आहे इन्कम कमवणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण आहे ते ॲटोमीमध्ये जास्त दिसून येतं. आणि जे काही याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं जे इन्कमच्या बाबतीतलं म्हणा की कंपनीचं जे काही फायदा आहे त्याचा आपल्याला माहिती 35% मॅक्झिमम 35 म्हणजे आपण कंपनीचं प्रोडक्टचं सेल टीव्हीचं सेल याचं कॅल्क्युलेशन आपण ऐकलंय. पण जो रेव्हेन्यू होतो त्यांच्या कंपनीकडे जो रेव्हेन्यू येतो तो 35% कंपनी रेव्हेन्यू डिस्ट्रीब्यूट करते त्यांचा रेव्हेन्यू. तर हे इतर कोणत्याच कंपनीचं 35% पर्यंत नाहीये, सगळ्यांचं 35 पेक्षा कमीच आहे पर्सेंटेज. आणि जी काही ग्रोथ आहे कंपनीची ती ग्रोथ आपण ग्रोथचा इन्कम प्लॅनच्या वेळेला आपण एक चार्ट पण बघतो की कंपनीची ग्रोथ किती फास्ट झालेली आहे. इतर कंपन्यांशी जर तुम्ही कम्पेअर करायला गेलं तर ही एवढी फास्ट ग्रोथ तुम्हाला कुठल्याच कंपनीची दिसून येणार नाही. आणि एज्युकेशनच्या बाबतीत म्हणजे कंपनीचा सपोर्ट आपल्याला काय आहे किती आहे आपल्याला माहिती एज्युकेशनच्या बाबतीत कंपनीचं एज्युकेशन सेंटरच्या सोबत सेपरेट सेमिनार होतात, टीव्हीचं चॅनल असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कंपनीचे जे काही स्वतःचं फोकस पण आहे प्रत्येक याचं हे होण्यासाठी त्यांचं चॅनल पण वेगळे ते सीएच ॲटोमी म्हणून आहे त्याच्यावर आपल्याला माहिती की वेगवेगळे व्हिडिओज कंपनीचे येत राहतात की ज्याची माहिती आपण घेऊ शकतो. कंपनी सेपरेटली त्यांचे सेमिनार्स पण घेतेच आहे. तेवढा कंपनीचा स्वतः म्हणजे हा जो सपोर्ट आहे याच्यासाठी कंपनी त्यांच्या डिस्ट्रीब्युटर कडनं चार्ज नाही करत. इतर कंपन्यांशी तुम्ही जर कम्पेअर करायला गेला तर ते तिथले जे काही सिनियर्स असतील अपलायन असतील सिनियर्स ते त्यांच्या खर्चाने काही सेमिनार ऑर्गनाईज करतात किंवा जे जॉईन झालेले लोक डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांना काही एखादी ठराविक फीजसाठी हे ठेवलं जातं की त्यांनी तुम्ही एवढी फीज भरून इथे ट्रेनिंगसाठी यायचंय.
म्हणजे ट्रेनिंग पण फ्रीमध्ये नाही दिलं जात. ते त्यांनी खर्च करून स्वतः एज्युकेशन घ्यायचंय. पण इथलं ॲटॉमीचं एज्युकेशन सिस्टम एवढं स्ट्रॉंग ठेवलेलं आहे कंपनीने, की त्याच्यामुळे त्या एज्युकेशनमुळे जे कोणीही म्हणजे कशाही प्रकारचा माणूस इथे डिस्ट्रिब्युटर म्हणून जॉइन झाला आणि त्याला बिझनेस करायचं एवढं त्याने फक्त मनापासून डिसिजन घेतलं, तर कंपनीचं एज्युकेशन म्हणजे त्यांना माझे सिनियर अपलाईन मला काही शिकवतात, नाही शिकवतात हा विषय पण राहणार नाही त्या व्यक्तीजवळ. जे काही कंपनीचं एज्युकेशन सिस्टम आहे तिथूनच ते एज्युकेशन घेऊन ती व्यक्ती पुढे जाऊ शकते. एवढं स्ट्रॉंग एज्युकेशन सिस्टम कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे ॲटॉमीने. हे तुम्हाला दुसऱ्या कुठल्या कंपनीमध्ये नाही भेटणार. तुम्ही हे पण करून बघा. प्रत्येक कंपनीच्या बाबतीत तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करून या गोष्टी मी जे कंपॅरिझन सांगते ते तुम्ही करून बघू शकता. तर तुम्हाला कुठेच अशा प्रकारचं कंपॅरिझन तुम्हाला ह्या ॲटॉमीच्या एज्युकेशन सिस्टम सारखं कुठेच दिसणार नाही. आणि कंपनीचं जे इन्कमचं मी म्हटलं तुम्हाला, की ज्याच्यामुळे आपलं एक ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम हे जे आहे, मी बऱ्याच वेळा म्हणते, की ही जी कॉन्सेप्ट आहे याच्यामुळे ॲटॉमी जॉइन करण्याचं डिसिजन घेण्यासारखं एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. तसा हा मुद्दा मग आपण बोलायचं झालं तर इतर कंपनींकडे पण आहे. दुसऱ्या कंपनीमध्ये हा ऍक्टिव्ह इन्कमला पॅसिव्ह इन्कमचा डायरेक्ट सेलिंग कंपनी बोलला तर सगळीकडे हा असणार. पण ॲटॉमीमध्ये वेगळं असं काय आहे? तुम्हाला आपल्याला माहिती की एक आपल्याला इम्पिरियल मास्टरला पोहोचल्यावर एक एक सेटल लाईफ तुम्हाला एक याच्यामध्ये कंपनीकडनं असं एक प्रोव्हाइड केल्यासारखं काय त्याला जे काय रँकिंगला अवॉर्ड रिवॉर्ड आहे कंपनीचं जे काही त्या रँकला इन्कम आहे ते जर पाहिलं तर तुम्ही जे आपण पॅसिव्ह इन्कम घेऊन जे आपण पॅसिव्ह इन्कमच्या डोक्यामध्ये कॉन्सेप्ट ठेवून जी व्यक्ती या कंपनी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये येईल त्या व्यक्तीला कंपॅरिझन मध्ये दिसून येईल की हे पॅसिव्ह इन्कम जे आहे ते इन्कम इथे लवकरात लवकर चांगल्या प्रकारे आणि सेटल असणारं असं मिळू शकतं. हा एक पॉझिटिव्ह पॉइंट आपल्याला याच्यामध्ये दिसेल. दुसरं आपण इतर कंपन्यांना जे काही चेक करतोय दुसऱ्या कंपन्यांच्या बाबतीतलं तर एक एथिकली आणि लिगली काम करणाऱ्याच्या बाबतीत आपण जर कंपॅरिझन करायचं झालं तर ॲटॉमीचं म्हणजे मी जे काही इतर कंपन्यांच्या बाबतीतले त्यांचा प्लॅन म्हणा किंवा इथले जे बाकी त्यांची वेबसाईटचं सिस्टम म्हणा आपल्याला माहिती आहे ॲटॉमीचं जे वेबसाईटचं जे काय ते मॅनेज करणं जे आहे ते पूर्ण कोरियामधनं सगळ्या देशांचं कोरियामधनं केलं जातं. एवढं स्ट्रॉंग त्यांचं नेटवर्क ते मॅनेज करण्यासाठी ठेवलं. म्हणजे प्रत्येक याची वेबसाईटचं आपल्याला नाव माहिती आहे. आपल्या इंडियासाठी वेगळं आहे, प्रत्येक कंट्रीसाठी वेगळं आहे. पण ते पूर्णपणे मॅनेज पण दक्षिण कोरियामधनं केलं जातं. एवढी स्ट्रॉंग वेबसाईट दुसऱ्या कोणाची नाही आहे. ग्लोबली काम करताना एवढं कंट्रोल ठेवणं. आणि त्या ह्याच्याने त्यांनी एथिकली लिगली काम करणं आहे. मी आता स्टार्ट करताना म्हटलं होतं की दुसऱ्या कंपनीच्या बद्दल तुम्ही वाईट पण काही सांगू नका किंवा त्यांना त्यांच्या कोणत्या कंपनीच्या नावाने तुम्ही कंपॅरिझन करून ॲटॉमीला प्रमोट करू नका. हे कंपनी स्वतः सांगते. म्हणजे दुसरं आपण म्हणतो की एखाद्या कंपनीला ग्रोथ करायची आहे तर ती कंपनी बापरे ही दुसरी कंपनी आहे एवढीच वाईट आहे तसं आहे हे जास्त काही प्रमोट करून आम्ही खूप चांगले आहेत असं बोलण्याचा प्रयत्न करेल की जास्तीत जास्त आमच्याकडे यावे. पण कंपनीला ॲटॉमीला माहिती आहे की त्यांचं जे काय ऑर्गनायझेशन आहे त्यांची जी कंपनी ॲटॉमी जी आहे तीच्या बाबतीत दुसऱ्या कुठल्या कंपनीचं कंपॅरिझनच नाही की दुसरी कुठल्या कंपनीची ही खराब आहे का वाईट आहे का कसं आहे हे सांगण्याची आवश्यकताच पडणार नाहीये. एवढा स्ट्रॉंग त्यांचा प्रोफाईल आहे तेवढं स्ट्रॉंग त्यांचे प्रोडक्ट्स क्वालिटी आहेत आणि तेवढा स्ट्रॉंग त्यांचा इन्कम प्लॅन पण आहे. त्यामुळे दुसऱ्या कंपनीला कंपॅरिझन करण्याचा विषयच येणार नाहीये हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे त्यांच्या डूज अँड डोन्ट्स मध्ये की तुम्ही कुठल्या कंपनीशी कंपॅरिझन करून प्रमोट करण्याची की ती कंपनी कशी खराब आहे की काय हे अशा प्रकारे तुम्ही ॲटॉमीला प्रमोट करू नका. हे अशी दुसरी कुठलीच कंपनी म्हणत नाही जे ॲटॉमी म्हणते. एवढं एथिकली लिगली काम करणार आहे की त्यांचं आपल्याला माहिती आहे आपल्याकडे त्यांनी कंपनीचं रजिस्ट्रेशन फेब्रुवारी 2019ला झालंय पण प्रत्येक प्रोडक्टशी व्यवस्थित परमिशन आल्याशिवाय ते प्रोडक्ट सेल नाही करायचे म्हणून त्यांनी सगळ्या प्रोडक्टच्या परमिशनसाठी एवढा वेळ लागला तर तेवढा वेळ त्यांनी कंपनीचा ओपनिंगला डिले झाला त्याच्यामुळे. पण त्यांनी सगळ्या ज्या लिगॅलिटी आहेत त्या फॉलो केल्या. म्हणजे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रासाठी रजिस्ट्रेशनचं एज लिमिट जे आहे ते 21 वर्षाचं आहे. बाकी इतर आपल्या भारतामधल्या इतर सगळ्या स्टेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 18 वर्ष आहे. पण तुम्ही दुसऱ्या कंपन्यांचं तुम्ही एक बघा 18 वर्षात आपल्या महाराष्ट्रातलं पण जॉईनिंग होतं. आपल्या महाराष्ट्राचं स्पेसिफिक जे काय गाईडलाईन्स आहेत महाराष्ट्राच्या त्याच्यामध्ये 21 वर्ष आहेत म्हणून ॲटॉमीने बाकी सगळ्या आपल्या महाराष्ट्र सोडून इतर स्टेटमध्ये जर आपण बघायचं झालं तर आपलं एज लिमिट जे आहे त्यांनी 18 वर्षाचं ठेवलं आणि एक्सेप्ट महाराष्ट्रासाठी 21 इयर्स.
की हे छोटे-छोटे जे काही मुद्दे आहेत, ते पण सगळे त्यांनी इकडे ॲड केलेले आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. किंवा आपल्याकडचे जे कायदे आहेत, कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, त्यांचे जे ॲग्रीमेंट टर्म्स कंडिशन जर आपल्या कंपनीने जे त्यांच्या वेबसाईटवर टाकल्या, त्या जर पाहिल्या, तर कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट ॲप्लिकेबल होणारे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट, हे लिगॅलिटीच्या बाबतीतले जे आवश्यक मुद्दे आहेत, ते सगळे त्यांनी फॉलो करून ते बाइंडिंग राहणार आहेत. त्यांनी काय करायचंय, काय नाही करायचंय, कंपनीने पण नाही काही नाही करायचंय हे सुद्धा त्यांनी स्पेसिफिकली वेबसाईटवर दिलेलं आहे. तुम्हाला दुसऱ्या कंपनीच्या ह्याच्यावर हे मिळणार नाही, कारण आपल्याला हे माहिती असलं की कंपनीचं हे चुकलं तर आपण कंपनीच्या विरुद्ध ऍक्शन घेऊ शकतो. असं जर त्यांच्या डिस्ट्रीब्युटर्सना माहित असलं तर काही डिस्ट्रीब्युटर्स अशा ऍक्शन घेतील याची त्यांना भीती असते म्हणून ते सांगत नाही. पण कंपनीला माहिती आहे ते पूर्णपणे ॲटॉमीला तर लिगली काम करते, त्यामुळे कुठल्या डिस्ट्रीब्युटरला हे सगळं सांगितल्यामुळे काहीच फरक पडणार नाहीये. त्यांनी त्या सुद्धा गोष्टी त्यांनी स्पेसिफिकली कंपनीने पण काय कसं बघायचं काय करायचं हे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केले. हे तुम्हाला दुसऱ्या कंपन्यांच्या बाबतीत नाही दिसणार ह्या गोष्टी. आणि याच्याबद्दल आता याचे एक्सपेन्सेस काय आपल्याला मेंटेनन्स वगैरे एखाद्या आपलं हे करण्याचा आपला आयडी जो आहे त्याच्या बाबतीत ऍक्टिव्हेशनसाठी किंवा त्यांची वेबसाईट मेंटेनन्ससाठी याच्याबद्दल त्यांनी काही कंडिशन ठेवलेली नाही. मॅनेजमेंट आपल्याला माहिती आहे का जे मिस्टर हनगिल पार्क आहेत त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पण आपल्याला मिळते की ते त्यांनी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पीएचडी केलेले आहे. एज्युकेशन पण त्यांनी डायरेक्ट सेलिंगच्या रिलेटेड त्याच्यामध्ये आता आपल्या देशामध्ये आता तर सुरुवात झालेली आहे त्याचं एज्युकेशन द्यायला, पण बाहेरच्या देशांमध्ये ऑलरेडी त्याचे स्कूल्स पासून पण एज्युकेशन काही त्याच्यामध्ये दिले जातात युनिव्हर्सिटीजमध्ये. तर त्यांनी त्या लेवलचं त्यांचं म्हणजे डायरेक्ट सेलिंगच्या रिलेटेड त्यांनी एज्युकेशनमध्ये त्यांचा टॉपिक होता आणि त्यांनी आता बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पीएचडी सुद्धा केलेली आहे. जे सीईओ आहेत त्यांनी ऑलरेडी नेटवर्क मार्केटिंग स्वतः पण केलेली आहे की 3 वर्षात त्यांनी टॉप अचिव्हमेंट केली होती आपल्याला माहिती. त्यानंतर पण पुन्हा त्यांना सेकंड टाइम पण हे याचं जास्तीत जास्त अचीव्ह केल्याचं पण त्यांना 2 वेळा त्यांना हे मिळालेलं आहे. त्याच्याबद्दलचं रँकिंगचं अचिव्हमेंट केल्याबद्दलचं त्यांना गिफ्ट केलं गेलेलं आहे. म्हणजे ही ॲबिलिटी असणारी व्यक्ती आहे की त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या आता आपण मी कंपॅरिझन करताना एक सांगितले की ॲटोमॅटिकली एक्स्ट्रा वेगळं असं काय आहे की ज्या गोष्टी आपण इतर कंपनीसोबत कंपॅरिझन मध्ये तिथे कुठे नाहीच आहेत त्यांच्याकडे त्या गोष्टीच नाहीये हे करतोय. तर हे त्यांनी जी काही टेक्नॉलॉजी वेगवेगळी आणलेली आहे किंवा त्यांची प्रोडक्ट क्वालिटी जे बिझनेस प्लॅन आहे जो एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला माहिती तो प्लॅन पण त्यांनी पेटंटेड आहे त्यांचा. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत की व्यवस्थित चांगली मॅनेजमेंट जर असेल त्या कंपनीची तर या गोष्टी पॉसिबल आहेत का ह्या सगळ्या मॅनेज करणं. की त्यांनी 10 वर्षात काय करायचा हा जो टार्गेट ठेवला होता तो टार्गेट त्यांनी पूर्ण केला. नुसतं टार्गेट नाही ठेवला कंपनीने, तसं त्यांनी पुढचं 100 वर्षाचं प्लॅनिंग पण ऍडव्हान्स मध्ये करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून पुढचं फ्युचरचा विचार करून त्यांनी जे काही प्लॅनिंग करते ही कंपनी ॲटोमी जे काही फ्युचरचा प्लॅन हे करून डोळ्यासमोर ठेवून जे प्लॅनिंग करते त्याच्यामुळेच त्यांचं जी ग्रोथ आहे ना ती त्या अनुषंगाने फास्ट झालेली दिसते. तर आता पुरतच मी आता काय चालू आता मला काय पाहिजे एवढंच मी जर बघत असेल तर आता पुरतं राहील आणि नंतर काही वेगवेगळ्या गोष्टी येतात. आता आपल्याला माहितीये कोरोनामुळे जी काही सिच्युएशन आली की ऑनलाईन जास्त पर्चेसिंग सुरू झाली, त्यांना जास्त लोक प्रिफर करतात दुकानात जाण्यापेक्षा. ह्या गोष्टी आहेत तर याच्याबद्दलची टेक्नॉलॉजी त्यांनी ऑलरेडी ऍडव्हान्स मध्ये आणली की बाकी आणण्याबद्दल विचार करतायत. त्याची एक्सटेंडेड रियालिटीची टेक्नॉलॉजी जी ॲटोमीमध्ये ऑलरेडी आली. ह्या गोष्टी कधी होतात त्याची मॅनेजमेंटची जी ॲबिलिटी असेल त्याप्रमाणे. आणि अशी एक सीईओ जी आहेत की जे मिस्टर हनगिल पार्क आहेत की ती जी क्वालिटी त्या व्यक्तीमध्ये आहे जे कंपनीचे सीईओ आहे त्यामुळे हे कंपनीच्या बाबतीतलं त्यांनी जे प्लॅनिंग केलेलं आहे ते चांगल्या प्रकारे केलेलं आहे. ह्या गोष्टी एक महत्वाच्या आहेत. दुसरं कंपनीचा प्रोफाईल तर आपल्याला माहिती आहे किती स्ट्रॉंग आहे. केरी कोलमर बद्दल मी आता बोललेच आहे. आणि जे काही फाउंडरच्या बाबतीतलं एक्सपिरियन्स म्हणजे आपण यांचे जे हनगिल पार्क आहेत त्यांच्याबद्दलचं मी म्हटलं की त्यांचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या फ्युचरचा वगैरे विचार करून त्यांना हे डिसिजन घेता आलं. त्यांची एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्या प्रकारचे असल्यामुळे. आणि कंपनीचे प्रोडक्ट्स बद्दल पण मी आता म्हटलेले की प्रोडक्ट्स आपले ज्या क्वालिटीचे आहेत त्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स असल्यामुळे आपल्याला त्या बाबतीतला कोणताही प्रॉब्लेम आपल्याला कंपनीचं ग्रोथसाठी जर प्रोडक्टचा सेल होणार असेल तर कंपनीची ग्रोथ होणार आहे.
त्यामुळे प्रोडक्टची क्वालिटी चांगली असणं आवश्यक आहे. मी फक्त आता प्रोडक्ट बोललं तर हिमोएम आणि पेस्ट बद्दलच बोलले, पण आपल्याला माहिती आहे बाकी इतर पण प्रोडक्ट्स आहेत की जे डिश डिटर्जंट बद्दल आपण बोलतो प्लॅनमध्ये बऱ्याच वेळा आपण हायलाइट करतो. आयल्युटिन आहे डोळ्यासाठीचं, व्हिटॅमिन सी आहे, रेड झिंक सी आहे, स्पिरुलिना आहे, असे बरेच असे काही युनिक प्रोडक्ट आहेत की जे प्रोडक्ट दुसऱ्याकडे त्या त्या कंपॅरिझन मध्ये नाही आहेत अवेलेबल. अशा प्रकारचे प्रोडक्ट्स आपल्याकडे इथे ॲटॉमीच्या प्लॅटफॉर्मला सेलसाठी अवेलेबल आहेत. आणि आपला जो बिझनेस प्लॅन आहे त्याचं पण मी आता कंपॅरिझन करून सांगितलं की इतर कंपन्यांपेक्षा वेगळं कसं कसं आणि काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नंतर आपलं युनिव्हर्स पूर्ण जगामध्ये ती कंपनी जिथे जिथे असणार आहे त्या अनुषंगाने जे काही त्यांचे सेमिनार्स आहेत त्यांचं ते पूर्ण सगळ्यांना फायदा होईल असं ठेवलेत त्यांनी. म्हणजे जसं एकेका टीम पुरतं एज्युकेशन तिथे सिनियर देतात, तसं होऊन फक्त काय होणार, ती एखादी टीम ग्रो होणार आहे असं झाल्यावर. पण पूर्ण युनिव्हर्सल पूर्ण जगामध्ये जर एज्युकेशन सिस्टम तसं स्ट्रॉंग ठेवलं तर त्यांची पूर्ण कंपनीची ग्रोथ होते ना. हे असं टार्गेट ठेवून त्यांनी हे युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टम ठेवलेलं आहे जे इतर कंपन्यांमध्ये आपल्याला दिसत नाही. आणि कंपनीचं विजन जे आहे ते पूर्ण जगामध्ये त्यांना जायचं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी 100 वर्षाचा प्लॅनिंग ऑलरेडी केलेलं आहे. आणि जी कंपनी विजन स्ट्रॉंग ठेवून जी पुढे जाते त्या कंपनीची ग्रोथ तेवढी स्ट्रॉंग होते. टेक्नॉलॉजी त्यांनी जी काही अडॉप्ट केलेली आहे ती टेक्नॉलॉजी पण त्या लेवलची आहे. आपण आता टेक्नॉलॉजी बद्दल मी बोललेलेच आहे, पुन्हा ते रिपीट नाही करणार. आणि सक्सेसचा पर्सेंटेज आपल्याला माहिती की त्यांनी जी काय सक्सेस घेतलेली आहे ती तेवढी फास्ट घेतली की ज्याच्यामुळे ते 11व्या रँकला पोहोचलेली आहे कंपनी. त्यांचं वर्क वर्क कल्चर आहे की त्यांची जी काम करण्याची जी पद्धत आहे कंपनीची, ती काम करण्याची जी पद्धत आहे ती एकमेकाला तुम्ही व्यवस्थित कोणालाही कोणाही न दुखवता व्यवस्थितपणे त्यांनी काम करणं हे जे सिस्टम आहे कंपनीचं ते. आणि शेअर म्हणजे आपण दुसऱ्या एखाद्या ज्या सक्सेस स्टोरी आहेत दुसऱ्यांच्या त्या सक्सेस स्टोरी त्याच्यावर भर देऊन तेवढं त्यांचं ते सगळ्यांमध्ये कशा प्रकारे सगळ्यांना त्याचा फायदा होईल हे पण एक त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये ठेवलेलं आहे. वर्क कल्चरच्या बाबतीत म्हणाल तर ते पण त्यांनी एक ठेवलेलं आहे की सक्सेस स्टोरी त्यांच्या ॲटॉमीच्या मधल्या जे आहेत त्यांच्या कसे सगळ्यांना ॲटॉमीमध्ये ज्या काम करतात त्यांना सगळ्यांना कसा फायदा होईल त्याचा, हे कंपनीने त्यांच्या याच्यामध्ये प्लॅनमध्ये ॲटॉमीने ठेवलेलं आहे. आणि सगळ्यांना सारख्या प्रकारची अपॉर्च्युनिटी कंपनीने अवेलेबल ठेवलेली आहे. ते आता मी पुढे जर काही डायग्राम दाखवते तर तुम्हाला एक्झॅक्ट क्लिअर होईल हे मुद्दे. तर आपल्याला आता ती रजिस्ट्रेशन फी काही नाहीये, वेगळं काय आपल्याला ऑब्लिगेशन्स मध्ये म्हणायचं झालं मंथली फी नाही, वेबसाईट युजेस काही नाहीये. दर महिन्याला प्रोडक्ट परचेस करण्याचं किंवा रजिस्ट्रेशन करताना प्रोडक्ट परचेस करूनच रजिस्ट्रेशन करण्याची कंडिशन नाहीये. आपल्याला मंथली परचेस करण्याची कंडिशन आहे. ऑटोमॅटिक रिऑर्डरची पण इथे आपल्याला अट नाहीये. किंवा ऑटोशिप कंझ्युमर जे आहेत त्यांच्यावर त्याचा म्हणजे ऑलवेज ते ऑटोमॅटिक ऑर्डर केल्यामुळे कसं त्यांना इच्छा असो किंवा नसो ते प्रोडक्ट्स त्यांना कंपल्सरी घ्यावे लागतात. इतर कंपन्यांचं जसं प्लॅनमध्ये आहे की तुम्ही कंपल्सरी खरेदी करा, ते बर्डन आपल्या इथे ॲटॉमीमध्ये काम करणाऱ्यांवर असणार नाही. इन्कम घ्यायचं आहे त्यांना, त्यांची जी पर्चेसिंग आहे त्याच्यावर त्यांना इन्कम आरामात घेता येऊ शकतं. आणि एखादी कमीत कमी एवढीची तरी ऑर्डर टाकली पाहिजे ही कंडिशन नाहीये. आपला आयडी पूर्ण जगामध्ये आपण काम करू शकतो, टीव्ही फ्लश आउट होत नाही. हे मेन मुद्दे आपल्या ॲटॉमीचे जे मी आता तुम्हाला वेगवेगळे एक्सप्लेन केले ते झाले. आणि आपल्याला इथे सक्सेस होण्यासाठी एक अनलिमिटेड मार्केट म्हणजे पूर्ण जगामध्ये आपल्याला हे जे मार्केट अवेलेबल होणार आहे. नंतर डाऊनलाईनच्या बाबतीत पण जे आपल्याला कोणीही कोणती खरेदी करतं ते प्रत्येकाला अपलाईनला वयपर्यंत बेनिफिट मिळतं त्याचं. इथे कमी जास्त करणं वगैरे हा प्रमाण पण त्यांनी याच्यामध्ये ठेवलेला नाहीये. आणि जो प्लॅन आपल्याला माहितीये बायनरी प्लॅन आहे ज्याचे फायदे आपल्याला जर आता ह्या समोर आता तुम्हाला मगाशी मी बोलताना कदाचित काही जणांना जर क्लिअर झालं नसेल तर आता हे तुम्हाला हे पण गोष्ट क्लिअर होईल का आपल्याला हा बायनरी प्लॅन आहे आपला ॲटॉमीचा. याच्यामुळे जो कोणी जॉईन होणार आहे तो कंपल्सरी सिनियर यांना हे सपोज अपलाईन आहेत आपले, मला वाटतं मी ॲरो जो फिरवते त्याच्याने तुमच्या जरा लक्षात येईल की मी कोणत्या पॉइंटला हायलाइट करते. तर हे जे अपलाईन आहे त्यांनी 2 जण जॉईन केले त्यांच्या लेफ्ट आणि राईटला, पण असं पण होऊ शकतं या व्यक्तीच्या आणखी ओळखीच्या व्यक्ती आहेत. मग अशा वेळेला ते काय करणार आहेत, त्यांना कंपल्सरी त्या व्यक्तींना आपले जे डाऊनला आहेत लेफ्ट किंवा राईट त्यांच्या डाऊनलाच टाकायला लागणार, पण ते पण स्वतःचा स्पॉन्सर आयडी नाही टाकणार. तर हे आपले जे डाऊनलाईन आहेत त्यांचा स्पॉन्सर आयडी टाकून त्यांना जॉईन करायला लागणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली अपलाईनचा सपोर्ट हा डाऊनलाईनला होतो.
पण हे जे प्लॅन आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारचे, प्रत्येक कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कोणी अशा प्रकारे करणार, काही अशा प्रकारे करणार, तर काही ॲफिलिएटेड प्लॅन अशा प्रकारे असणार. याच्याने काय होणार, जो अपलाईन आहे तर त्याचे वेगवेगळे जॉईनिंग करत राहते आणि त्यांना तेवढ्या ज्या काही 6-7 लेग असतील प्रत्येक कंपनीच्या प्लॅन प्रमाणे, त्या प्रत्येक आपल्याला इथे 2च लेगला फोकस करायचा बायनरी प्लॅनमध्ये, ॲटॉमीमध्ये. 2 लेगला आपल्याला लेफ्ट राईटला 2-2 माणसं आपली जर ग्रो होत गेली का आपण पुढे पुढे ग्रो होत जातोय. एवढा इझी प्लॅन त्यांनी ठेवलेला आहे आपला. पण ह्या कंपन्यांचे त्यांचे 5-6 लेग असतील, त्या लेगला पण त्यांचा बिझनेस किती होतो त्याच्याकडे फोकस करायला लागतो. प्रत्येक लेगमध्ये प्रत्येक लेगचे जे काही कोणी आहेत ते कसे आहेत काय बघत त्यांना त्यांचा बिझनेस वाढवण्याकडे फोकस करावा लागतो, त्यांना ग्रो करण्याकडे फोकस करावा लागतो या इतर कंपनीच्या बाबतीत. त्यामुळे आणि दुसरं म्हणजे अपलाईनचा डायरेक्टली त्यांना एज्युकेशन देतील एवढा फायदा होईल फक्त, परंतु अपलाईनच्या कामाचं बेनिफिट त्यांना नाही मिळत. कारण अपलाईन जे आहे ते त्यांचे सेपरेट जॉईनिंग करत राहतात. त्यांच्या डाऊनलाईनच्या डाऊनला त्यांचे जॉईनिंग जात नाही. त्यामुळे फक्त जो काही अपलाईन शिकवत असतील तेवढाच सपोर्ट त्यांना राहतो. बाकी आपल्या ह्या बायनरी प्लॅनमुळे जसं आपल्याला का आपण जॉईनिंग करायचं कंपल्सरी आपल्या डाऊनलाईनच्या खाली जॉईनिंग करणार सिनियर, त्याच्यामुळे त्यांना पण जो एक फायदा आणि सपोर्ट मिळतो त्या अनुषंगाने तो हे जे प्लॅन आहे तिथं मार्केटिंग त्यांच्याकडे त्यांना ते बेनिफिट मिळेल. आणि हे जे मी मगाशी म्हटलं की जे काय पीव्ही पर्चेसिंग आहे त्या पीव्ही पर्चेसिंगचं प्रत्येकाच्या पर्चेसिंगचा त्याच्या अपलाईन पर्यंत जो फायदा होतो तो कॅल्क्युलेट होणार आहे. म्हणजे मी जर माझा आयडी जर इथे आहे त्याच्या खाली हे जे काही ए आणि बी मी जॉईन केलेले आहे तर त्यांच्या पण डाऊनला त्यांचे जे जॉईनिंग आहे त्याच्यापैकी कोणीही कुठल्याही खरेदी केलं तर त्याच्या वर जे आहे त्याला प्रत्येकाला त्या पीव्हीचा फायदा त्यांच्या कॅल्क्युलेशन मध्ये होणार आहे. असं नाही की मी फक्त हे इथे परचेस केलं तर याचा फायदा यालाच होईल किंवा यांनी जॉईन केलाय म्हणून त्यालाच होईल. जे स्पॉन्सरच्या बाबतीत याचेच एखाद्याचेच जर प्रत्येक स्पॉन्सर असेल तर त्या स्पॉन्सरचं बेनिफिट काय ते असं मिळालं जातं. काही ज्यांचं सिस्टम राहतं काही कंपनीच्या प्लॅनमध्ये का हा माझे मी जास्त स्पॉन्सर माझ्या नावाने करू शकते, मग हा माझा मी स्पॉन्सर जर ह्या व्यक्तीला केला तर याच्या कामाच्या बेनिफिटचं मलाच मिळेल, ह्या मधल्याला नाही मिळणार. हे सिस्टम आपल्याकडे इथे नाहीये. आपलं कसं जेवढे जॉईनिंग माझ्या लेफ्टला आहेत राईटला आहेत त्या प्रत्येकाच्या एंडला जो आहे त्यांनी खरेदी केलंय ना त्याचा बेनिफिट त्याच्यावर जेवढे आहेत त्या प्रत्येकाला त्या जेवढं पीव्ही त्यांनी खरेदी केले त्या पीव्हीचं जे इन्कम प्लॅन मध्ये कॅल्क्युलेशन आहे ते प्रत्येकाला त्याचा बेनिफिट मिळणार आहे. हा फायदा आपल्या ह्या वेगळ्या प्रकाराचा आपला हा असा प्लॅन असल्यामुळे आपल्याला आहे. आणि आपण बऱ्याच वेळा एक प्लॅन प्रेझेंटेशन मध्ये हा मुद्दा एक बोलतो, कदाचित तुम्हाला समजायला कितपत लक्षात येईल बघा. आपलं जे इन्कम आहे ते पर्सेंटेजवर आहे. आपण म्हणतो की ग्लोबली जो टर्नओव्हर होतो त्याच्या 100 पैकी 30% कंपनी शेअर ठेवते आणि 70% आपल्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करते. आणि आपण जे काय बायनरीचं इन्कम 44% जे आपण म्हणतो की डेली मॅचिंगचं 44% कंपनीने ठेवलंय, मास्टरशिप बोनसचं जे आहे ते 20% ठेवलंय आणि एज्युकेशन सेंटरसाठी 6% ठेवलंय. तर हे जे कॅल्क्युलेशन होतं ते पीव्हीचं कॅल्क्युलेशन होतं. मगाशी मी जर म्हटलं की माझं लेफ्ट आणि राईटचं मॅच झालं आणि वरचे जे पीव्ही आहेत ते पीव्ही काय होतात ग्लोबली पीव्ही मध्ये कॅल्क्युलेट होतात. म्हणजे हा जो एन फॉर्म्युला आहे याच्यामुळे जे काय आपल्याला इन्कम मिळणार आहे ते एखादं फिक्स इन्कम आपण कोणाला सांगू शकत नाही की एवढं मला ही ना ठराविक रक्कम माझं हे मॅचिंग झालं तर हे 1700च मिळतील का हे 1800च मिळतील असं एक्झॅक्ट आपण ही अमाऊंट आपण प्लॅन मध्ये बोलू. आपण सांगतो की अप्रोक्स आम्ही प्लॅन याच्यामध्ये अमाऊंट सांगतो कारण इन्कम पर्सेंटेजवर आहे. तर ते जे कॅल्क्युलेशन होतं हा जो एन फॉर्म्युला आहे ना त्याच्यामध्ये काय होतं जे ग्लोबली टर्नओव्हर आहे ना आपण डेली मॅचिंगचा बोलूया की ग्लोबल जो टर्नओव्हर होतो कंपनीचा त्याचे टोटल पीव्ही कॅल्क्युलेट होऊन त्याला हे 44%नी गुणाकार केला जातो. आणि मग त्याच्यानंतर ते प्रत्येक आपल्याला माहितीये की पहिल्या याला 5 पॉईंट दिलेत, नंतर पुन्हा 15 पॉईंट दिलेत. म्हणजे पहिली लेवल जे आहे सेल्स रिप्रेझेंटेटिव्हची त्याच्यासाठी 5 पॉईंट आहेत, दुसऱ्या एजंटच्या याला 15 पॉईंट आहेत. तर हे जे पॉईंट आहेत ते टोटल कमिशन पे आउट करायला लागणार आहे जेवढ्या पॉईंटचं त्याच्याने भागाकार करणार आणि मग जी अमाऊंट येते त्याप्रमाणे आपलं जे प्रत्येक पॉईंटचा रेशो आहे तो ठरवला जातो आणि ते कॅल्क्युलेशन करून आपलं इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं. आणि ह्यामुळेच आपल्याला एक आपण एक्झॅक्ट फिगर ही एवढीच एक्झॅक्ट मिळणार आहे असं नाही म्हणत. तर ग्लोबली टर्नओव्हर जसा जसा वाढतोय तसं ही फिगर वाढत जाते असं आपण जे इन्कम प्लॅन एक्सप्लेन करताना जे बोलतो तर हा जो एन फॉर्म्युला आहे याच्यामुळे आपण ही गोष्ट एक्सप्लेन करतो. आणि मगाशी मी जे म्हटलं की आपला हा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये एक ॲटॉमीचं मॉडेल हे बघा आपलं कसं आहे. तर तुम्ही एकदा ही एक इम्पिरियल मास्टरची लेवल अचीव्ह केली
तर सगळ्यांचं इम्पिरियल मास्टरच्या लेवलला पोहोचल्यावर इन्कम सगळ्यांचंच सारखं असणार आहे. म्हणजे मी आता जॉईन झाल्यावर पण मी इम्पिरियल मास्टरचा टार्गेट जर डोळ्यासमोर ठेवते, तर इम्पिरियल मास्टरच्या टार्गेटला पोहोचण्यासाठी म्हणून मी जेव्हा विचार करते मला त्या पोझिशनला पोहोचायचंय, तर तेव्हा ती इम्पिरियल मास्टरचीच पोझिशन सगळ्यांसाठी सारखी असणार आहे. पण ट्रॅडिशनल ज्या MLM कंपनी आहेत त्यांचं मॉडेल कसं आहे, जो ऑफलाईन आहे, तर आता आपण म्हणू झाला 50 लाखाचा इन्कम ऑफलाईन घेतोय, तर मी आता जॉईन झाले, मला पण या इन्कम पर्यंत पोहोचायचंय. पण तुम्ही जेव्हा या ऑफलाईनच्या 50 लाखाच्या इन्कम पर्यंत पोहोचणार, तेव्हा तो ऑफलाईन आणखी त्याच्यावर त्याचं 50 लाखाच्या वर 1 करोडच्या वर इन्कम गेलेलं असणार आहे. म्हणजे तुम्ही अपलाईनला समोर ठेवून जरी अपलाईनकडनं मोटिवेट होत असणार भरपूर, तरी अपलाईनला समोर ठेवून तुमचं जे टार्गेट तुम्ही ठरवणार, डोळ्यासमोर ठेवणार, ते टार्गेटच्या अनुषंगाने तुमचं ग्रोथ तिथे तेवढ्या प्रमाणे अपलाईनच्या सोबत होणारच नाही, कधीच नाही होऊ शकणार ती. कारण तुमची जी तुम्ही त्या लेवलला पोहोचेपर्यंत अपलाईनची ग्रोथ आणखी वरच्या लेवलला जाणार. पण ॲटोमीचा जो बिझनेस प्लॅन आहे त्याच्यामध्ये सगळे इम्पिरियल मास्टरला पोहोचल्यानंतर सगळ्यांचं इन्कम सारखंच राहणार आहे. कोणाच्या इन्कम मध्ये कमी जास्त फरक हा असणार नाही. म्हणजे हे पर डेचं इन्कम जे आहे ते 1750, आपण म्हणतो 1750 पासून जे स्टार्ट होतं ते तुमचं 1 लाखापर्यंत जे आहे मॅक्स, ती प्रत्येकासाठी तेच असणार आहे. म्हणजे तुम्ही आज जॉईन करतायत ना, तुम्ही फास्ट ग्रोथ करून पटापट 1 लाखापर्यंत पोहोचताय, 7 वर्षांनी पोहोचताय, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 1 महिन्यानी, 10 महिन्यांनी. ते तुम्ही किती टीम साईज फास्ट ग्रो करता त्याच्यावर डिपेंड राहील तुमचं हे इन्कम. पण ही लेवल आहे ती सगळ्यांची. म्हणजे एखाद्याने ठरवलंय मला की 1 लाखापर्यंत माझं डेलीचं इन्कम मला घ्यायचं आहे, तर हे इन्कम तुमचं 1 लाखापर्यंत डेलीचं इन्कम या अनुषंगाने पोहोचू शकतं. ते कुठल्या पण म्हणजे तेव्हा तुम्हाला तुमच्या अपलाईन सुद्धा 1 लाखाचंच इन्कम घेत असतील, म्हणून तुम्ही जरी विचार केला तरी तुमच्या अपलाईन पण त्यावेळेला 1 लाखाचंच इन्कम घेणार. त्यांचं इन्कम पुढे जाऊन 2-3 लाख तुम्ही या लेवलला पोहोचताय तेव्हा. म्हणजे इथे सगळ्यांना एक आपण म्हणते मी का जी सारख्या प्रकारची अपॉर्च्युनिटी ठेवलेली आहे, ती ॲटोमीच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे इन्कमच्या बाबतीत. आणि वेल्थचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, तर आपण बघतो की इतर जे कंपनीचं आहे ना, जे सिनियर लीडर्स आहेत त्यांच्यावर तेवढा फोकस होतो ना, कंपनीचा जास्तीत जास्त प्रॉफिट येतो त्यांना मिळतो. आता मी मगाशी जे दाखवलं तुम्हाला त्याच्याप्रमाणे तुम्ही विचार करू शकता की हे जे इन्कम ह्या पोझिशनला जे टॉपला आहेत जे लीडर्स, त्यांच्या डाऊनला बरेच जण जे नवीन जॉईनिंग असतात ते त्यांच्याकडे बघतात, अरे एवढे इथे इन्कम मिळतं म्हणून मला इथे जायचं आहे ह्या कंपनीसोबत. पण होतं काय, कंपनीचा जो मॅक्झिमम प्रॉफिट येतो यांनाच मिळतो, आणि हे कमी कमी जो प्रॉफिट आहे तो जास्त लोकांमध्ये जातो, आणि कमी लोकांमध्ये जास्त प्रॉफिट. या प्रकारचं इन्कम इतर कंपनीचं जे काही मॉडेल आहे त्याच्यामुळे तशा प्रकारचं इन्कम ज्यांना मिळतं, म्हणजे फक्त जे आधी कंपनी ज्यांनी जॉईन केले त्यांचं इन्कम पुढे जाऊन भरपूर त्यांना ग्रोथ होत राहील. नवीन आहेत त्यांना तेवढं ते टार्गेट त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही, जे अपलाईनच्या इन्कम पर्यंत पोहोचू शकत नाही. अशा प्रकारचं त्यांचं ते मॉडेल राहतं. आता हे 35% इन्कमचं इतर कंपन्यांचं नाहीये, मगाशी मी ते सांगितलंच आहे. तसंच हे याचा पेमेंटचा जो रेशो आहे तो प्रत्येक याच्यासाठी मास्टरशिप बोनससाठी, सेंटरसाठी वगैरे कसा आहे त्याबद्दलचा हा ग्राफ आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांची ॲटोमीचे जे लिडरशिपचे क्लब आहेत त्याचे त्यांनी पण त्याच्यामध्ये तुम्ही किती इन्कम घेता, तुम्ही तुमच्या मार्फत किती बिझनेस होतो त्या अनुषंगाने त्यांनी आपले हे ठेवलेले आहेत. म्हणजे असं नाही की मी जर आता सेल्स मास्टर किंवा डायमंड मास्टर आहे, तर त्या लेवलला पण मी माझ्याकडनं किती बिझनेस होतो त्या अनुषंगाने ह्या जे काही टर्नओव्हर आहे त्या अनुषंगाने हे जे काही लिडरशिप क्लब आहेत त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. म्हणजे असं नाही की इम्पिरियल मास्टरला असणारी पोझिशनच याच्यामध्ये जाईल, त्याच्यापेक्षा डाऊन पोझिशनचं नाही जाऊ शकत, असं नाही होऊ शकत. तर तुमच्या मार्फत जो काय टर्नओव्हर आहे त्याच्यावर तुमच्या इन्कमवर हे अवलंबून राहणार. त्या एज्युकेशनचं हा पॉईंट पण मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे की ॲटोमीचं सक्सेस सिस्टम आहे, की त्यांचे जे सेमिनार्स आहेत, सक्सेस अकॅडमी आहेत, एज्युकेशन सिस्टम, त्यांचं जे CH ॲटोमी चॅनल आहे, यामार्फत कंपनी एज्युकेशन देण्याचं काम करते त्यांच्याकडे जे जॉईनिंग आहेत त्यांना. तर ॲक्च्युली मला वाटतं मी 1.5 तास घेतलाय. कंपनीचे जे बाकी हे आहेत ना, मी तर पुढच्या वेळेला काही टॉपिक कम्प्लीट करेन की कंपनीच्या बाबतीतला आणखी ॲडिशनल जे टॉपिक आहे, कारण बऱ्याच दिवसापासून याच्यावर मी केलं होतं की या टॉपिकवर डिस्कस करण्याबद्दल